नोकरी म्हणजे 2 बार पंच, 1 बार लंच, लाईफ है टंच. काय याला नोकरी म्हणतात. जितना तनखा उतना काम, रघुपती राघव राजा राम. याला नोकरी म्हणतात. नोकरीने तुमचं पोट भरतं, तुमच्या फॅमिलीचंही भरत, पण तुम्ही फार मोठे मोठे स्वप्न तुम्ही पूर्ण करूच शकत नाही. तर भांडवलाशिवाय व्यवसाय करता येऊ शकतो? करता येऊ शकतो ना. माझ्याकडे कुठं भांडवल होतं? मी भांडवल म्हणजे सुरुवातच तिथून करावी. मी आताही याच्या अगोदर जे सांगितलं ना, 4 व्यवसायाचे प्रकार सांगितले ते सेवा उद्योगातून सुरुवात करावी. सुरुवातीला तिथं कोणता कारखाना टाकला तुम्ही? उद्योग म्हणजे कारखाना, उद्योग म्हणजे इंडस्ट्री असं नाहीये. व्यावसायिकता, प्रोफेशनल म्हणजे हू अचीव्ह ओनली पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह रिझल्ट डे बाय डे. कालच्या पेक्षा आज, आजच्या पेक्षा उद्या तुम्ही प्रगतीकडे जाणं, हा एक व्यवसाय उद्योगच आहे सगळं तिथं. शेतकरी किंवा गरीब माणसं जे असतात ना, ते शरीराच्या मानेच्या खालच्या भागाचा 80% जे उपयोग करतात ते मिडल क्लास किंवा गरीब असतात, आणि मानेच्या वरच्या भागाचा जे उपयोग करतात ना 80% ते श्रीमंत असतात, यशस्वी असतात. आजच्या तरुणांना जर म्हटलं ना की तुम्ही उद्योग करा, अमक करा, तमक करा, त्यानंतर सर आहेत का आमच्याकडे पैसे, आहे का चांगली जागा, आहे का चांगला चालणारा स्कोप असलेला धंदा, आपल्याला यश का मिळत नाही? याचं कारण असं आहे की आमची जी शिक्षण पद्धती ना, त्याच्यामध्ये आम्हाला लहानपणापासून गणितात, अल्जिब्रा, बीजगणितात अनेक कोण शिकवले, काटकोन, त्रिकोण, चौकोन, षटकोन, पंचकोन, पण जीवनात यशस्वीतेसाठी लागतो तो दृष्टिकोन हा कोणाला शिकवत नाही. प्रायव्हेट मध्ये सिक्युरिटी नसती, प्रायव्हेट जॉब मध्ये तिथं. आणि मग म्हणून त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहावं, स्वतःचं साम्राज्य उभं करावं, आणि करू शकता. इफ यू बिलीव्ह देन यू कॅन. तुमच्यावर विश्वास पाहिजे. आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराज मला असे दिसतात. शिवाजी म्हणजे सी म्हणजे शिका, वा म्हणजे वाचा, आणि जी म्हणजे यशासंबंधी तुमची नेमकी व्याख्या काय आहे? पहिली म्हणजे कौटुंबिक यशस्वीता, व्यावसायिक यशस्वीता, सामाजिक यशस्वीता आणि शारीरिक यशस्वीता. म्हणजे शेती परवडत नाही, नोकरी मिळत नाही सरकारी, आणि धंदा करता येत नाही, बरं का, अशी परिस्थिती. करता येत नाही असं नाही, तुमची मानसिकता नाही. तुमची जर मानसिकता केली ना, उद्योग व्यवसाय का करायचा सांगू तुम्हाला. एकही साधे सब सदे म्हणजे काय? सचिन तेंडुलकरची बॅट चालली, पीटी उषा, उसेन बोल्टचे म्हणजे पाय चालले, लता मंगेशकरचा कंठ चालला, माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन यांची अदाकारी कलाकारी चालली, टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांची उद्योजकता चालली, आपले पवार साहेब किंवा नरेंद्र मोदी साहेब त्यांचं समाजकारण किंवा राजकारण चाललं. मारवाडी आणि गुजराती श्रीमंत का असतात? आज देशात फक्त 6% कम्युनिटी मारवाडी, गुजराती, सिंधी आहे, पण अरबपती मात्र 60%. त्यांचं म्हणजे असं म्हणतात, जहां नाही जाती रेलगाडी वहां जाता है मारवाडी, मंजिल को तू मत भूल, कदम मिलाकर चल, सफलता तेरे चरण चूमेगी, आज नहीं तो कल, आज नहीं तो कल. तरुण उद्योजकांना त्यांचा स्टार्टअप करण्यासंदर्भात तुम्ही काय सल्ला द्या? सर्व तरुणांना म्हणजे असं नम्र निवेदन करतो, विनंती करतो, आज आपल्या सत्ता या व्यासपीठावर आलेल्या पाहुण्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. बडी सोच, कडी मेहनत आणि पक्का इरादा घेऊन मी यशस्वी होणारच आणि 1000 मराठी माणसांना उद्योजक बनवणार हे देह मनाशी बाळगलेले प्रसिद्ध लेखक, यशस्वी उद्योजक, माजी बँक अधिकारी NB धुमाळ साहेब यांच्याशी आज आपण दिलखुलास मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. धुमाळ साहेब यांनी वयाच्या 45 वर्षापर्यंत 45 देशांचा दौरा केलेला आहे. त्यांनी हॉस्पिटल्स, हॉटेल्स आणि विमा सेवा उद्योग अशा विविध कंपन्यांची उभारणी करून सर्व उद्योग यशस्वीरित्या ते चालवत आहेत. यशाचे 111 सुवर्ण मंत्र हे उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. जेम ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा हिरा या पुरस्काराने त्यांना नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आलं आणि अशीच अनेक पुरस्काराने त्यांना देश आणि विदेशात सन्मानित करण्यात आलं. शेतकरी असलेले NB धुमाळ साहेब हे यशस्वी उद्योजक कसे झाले आणि यशस्वी होण्यासाठी काय करावं लागतं हे आज आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारताना जाणून घेऊयात. यशासाठीच्या त्यांच्या काय कल्पना आहेत, त्यांचे सुवर्ण मंत्र आपण त्यांच्या शब्दात ऐकूयात. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर. सत्ता या व्यासपीठावर आपलं सर्वांचं आणि NB धुमाळ साहेब यांचं मनपूर्वक स्वागत करतो. साहेब नमस्कार. नमस्कार. धुमाळ साहेब, आम्हाला शेतकरी ते यशस्वी उद्योजक व्हाया बँक अधिकारी हा आपला जीवन प्रवास ऐकायला आवडेल. सुरुवात कशी झाली आणि तुमचा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे जो जिबड्याचा, तो काय आहे तो आम्हाला ऐकायचा आहे.
नमस्कार. मी NB धुमाळ, उद्योजक, वक्ता आणि लेखक आज आहे. पण तुम्ही माझा जीवन प्रवास जाणून पाहताय म्हणून सांगतो. माझा जन्म मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात एक मांडवा नावाचं छोटंसं गाव आहे. शेतकरी आणि धार्मिक कुटुंबात झाला. मी 5वीत असताना म्हणजे तेव्हापासून मला कळायला लागलं. तेव्हापासून माझे पहिले आयकॉन, माझे जे गुरु होते ते माझे आजोबा, आजी. आजोबा खूप कर्तृत्ववान होते. अडाणी होते, पण त्या काळात ते गावाकडे 12 बलुतेदार असतात ना, अगदी बरोबर. त्यापैकी 5-7 बलुतेदाराचे कामं त्यांना चांगले यायचे, त्यांच्यापेक्षा चांगले यायचे. अरे वा. म्हणजे सुतार, लोहार, चांभार, वडारी, घिसाडी, बांधकाममध्ये ते सगळे. मी 5वीत असताना तो भाता आहे ना, फोकलेला आहे, हो. ओढलेला आहे, धार लावायचा असतो तो. हो. तर माझे आजोबा तेव्हापासून मला त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव होता. म्हणजे 10-5 गावात त्यांच्या इतका कर्तृत्ववान माणूस नव्हता ते. त्यामुळे ते मला तेव्हापासून म्हणायचे की भाऊ, मला नाना म्हणायचे, भाऊ की तू मोठा होऊन शेतकरी नको होस. का बरं? आपली शेती पाणी नाहीये, ड्राय आहे म्हणजे तिथं. त्यामुळं शेतकऱ्याचं काय की म्हणजे धोतर फाटलेलं आहे, जोडा तुटलेला आहे. त्यामुळे तू शेतकरी नको हो. तू मोठा झाला पाहिजे, मोठा साहेब झाला पाहिजे आणि साहेब होऊन आपल्या दारात जिपडं आणलं पाहिजे. क्या बात आहे. आता ते ज्या घरात सायकल नव्हती आणि त्या काळात सगळ्यात मोठं वाहन ते जीपच होतं. 3 वाहनं होती. हम्म. म्हणजे पुढाऱ्याकडे अँबॅसेडर राहायची, उद्योजकाकडे प्रीमियर पद्मिनी राहायची आणि बाकी सगळ्या लोकांकडे जीप राहायची. तर त्यांच्या दृष्टिकोनातून जीप लाख रुपयाला येत असेल कदाचित 75,000. त्यामुळे ते जिपडं आणलं पाहिजे, आपल्या दारात उभं केलं पाहिजे, असं त्यांचं स्वप्न होतं तिथं. आणि म्हणून मला ते आणखीन एक सांगायचे की कुठलंही काम हलकं किंवा भारी नसतं. तुम्ही किती ती एक्सलन्सनी करता त्यावरती तुमचं यश अवलंबून असतं. हा पण सांगितलं. आणि माझी आजी खूप धार्मिक होती. म्हणजे चातुर्मास वगैरे म्हणतात ना, ते तिचं 4 महिने तिचा उपवास धरायची. तर माझी धार्मिकता जी आहे ती माझ्या आजीने वाढवली. म्हणजे आजीने वाढवली. आणि मी शिकत म्हणजे 7वी पर्यंत आमच्या गावात होतो. 8वी, 9वी, 10वी आणि 11वी. जुनी 11वीची शेवटची बॅच आमची होती. तर त्या 11वी पर्यंत मी कड्याला शिकलो. तर आमच्या गावापासून कडा हे 7-8 किलोमीटर आहे. पायी जायचं, पायी यायचं. आल्यावरती परत शेतात काम करायचं आणि रात्री रॉकेलच्या चिमणीवर अभ्यास करायचा. त्यावेळेस लाईट नव्हती. त्यावेळेस लाईट नव्हती तिथं. तर त्यामुळं म्हणजे माझी आई कधी मारलं नाही मला तिथं, परंतु तिचं सगळ्यांचं स्वप्न होतं ते सगळं तिथं. की तसं मी लहानपणी जरा जास्त धष्टपुष्ट होतो. माझी आई मला म्हणायची, भाऊ तू फौजदार हो. मी म्हटलं का बरं फौजदार? म्हणजे आता जाडजूड होतो जरा. तब्येत ते म्हणजे चांगली. फौजदार झाला ना की लोक लेंड्या टाकतील आता त्यांची भावना तीच. परंतु माणूस एक ठरवतो, एक होतं एक काय तिथं सगळं तिथं. तर त्यामुळं चिमणीवर अभ्यास करता करता ती फक्त म्हणजे डोळ्यात पाणी आणायची, म्हणायची भाऊ तुझ्या आजोबाचं स्वप्न आहे ना, तुला साहेब व्हायचंय, साहेब व्हायचंय. आणि मी परत परत अभ्यास करायचो. आणि मी 72 साली दुष्काळ होता तेव्हा मी कोंड्या खाल्ल्या, दगडं फोडले, विहिरी फोडल्या. आणि तोपर्यंत माझं जग 7 किलोमीटर मध्ये होतं. म्हणजे इकडं कडा आणि तिकडं आष्टीच्या पलीकडलं गाव माहित नव्हतं. आणि एसटी लांबून पाहिली होती लाल रंगाची, पण तिला हात नाही लावला. कारण ते पहिल्या टप्प्याला 20 पैसे लागायचे आणि ते आमच्याकडे नव्हते. अरे बाप. अशा परिस्थितीमध्ये मी मॅट्रिक पास झालो. तेव्हा मॅट्रिक खूप अवघड होती, पण तरी पास म्हणजे साधा सुद्धा नाही झाला, चांगल्या मार्काने 67% मार्क मला मिळाले. पण तोपर्यंत मॅट्रिकच्या पुढे काय असतं हे माहित नव्हतं. कारण म्हणजे इकॉनॉमिकली सोशली इतकं बॅकवर्ड मराठवाडा. तेव्हा 20-22% निकाल लागायचा महाराष्ट्रात मॅट्रिकचा. आमच्या मराठवाड्यात तो 10-12% लागायचा. मी तर मॅट्रिक पास माणूस पाहिला नव्हता. त्याच्यामुळे माझा निकाल त्यांनी पाहायला जाऊ दिलं नाही माझ्या वडिलांनी. म्हणजे तू गुरामागे जा. मी गुराकडे गेलो. तिकडून आल्यावरती ते म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. खूप आनंदी झाले. ते म्हणे बरं झालं ना तू पास झाला. ते फर्स्ट क्लास काय असतं फर्स्ट क्लास? म्हणलं फर्स्ट क्लास म्हणजे पासातला मोठा पास. काय सांगणार? आणि पास झालो. त्यानंतर माझं जग बदललं. मग माझे आजोबा म्हणायचे की माणूस बदलत नसतो, माणसाचा स्वभाव बदलत नाही, पण परिस्थिती आणि घटना माणसाला घडवत असतात. क्या बात. माझी परिस्थिती होती शेतकरी आणि घटना घडली. मी मॅट्रिक पास झालो. आणि मग तिथून मग मी शिक्षणासाठी पुढे मी औरंगाबादला गेलो. मी तिथं माझं BSc, MSc केलं. LLB, MSc माझ्या आवडीचा विषय मॅथमॅटिक्स असताना की आमचे एक मामा होते. ते आमच्या कडा कारखान्यावर चुलत मामा डायरेक्टर होते. आणि ते लहानपणापासून मला म्हणायचे जावई, कारण आमच्याकडे मामाचीच मुलगी करतात ना. बरोबर. तर त्यामुळे ते म्हणायचे जावई तुम्ही गणित नका घेऊ, केमिस्ट्री घ्या. म्हटलं का? म्हणजे केमिस्ट्री झाल्यावर तुम्हाला आपल्या कारखान्यावर केमिस्ट्री म्हणून चिटकून देऊ. बरोबर.
म्हटलं ठीक आहे, मला सेकंड इयर पासून मग ऑप्शन स्पेशल सब्जेक्ट घ्यावा लागतो. म्हणजे आवडता मॅथमॅटिक्स असताना मी केमिस्ट्री घेतलं, मी बीएससी झालो. बीएससी झालं म्हटलं मामा मी आता बीएससी झाले, दे नोकरी. ते म्हटले आता काय आहे, सध्याची पार्टी आहे ना ती जरा विरोधी पार्टीची, पुढच्या 5 वर्षानंतर आपली पार्टी आली की तुमची नोकरी पक्की. मग आता करायचं काय, मग मी एमएससी करायला लागलो. मग एमएससी केलं, एमएससी केली तरी त्यांची काय पार्टी बदलली नाही. मग म्हटलं आता करायचं काय, तर मग मी LLB करायला लागलो. म्हटलं आता काय करायचं, म्हणजे तेव्हा मला नोकरी मिळत होती पण प्रायव्हेटमध्ये बजाज API अशा कंपन्या होत्या क्वालिटी कंट्रोल ऑफिसर म्हणून. पण माझे आजोबा काय म्हटले, साहेब झाला पाहिजे, साहेब. साहेब म्हणजे सरकारी नोकर. म्हणजे तुमचे आजोबा चालतं बोलतं एक ज्ञानपीठ आणि विद्यापीठ होतं तुमच्यासाठी. विद्यापीठ होतं ते. आणि म्हणून तेव्हा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होतं. तिथं ते नाव नोंदवलं की ते कॉल पाठवायचे, कॉल पाठवायचे. मी सेकंड लॉला असताना मला पहिला कॉल आला आणि तो कॉल होता म्हणजे DFO डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसरची. त्याची परीक्षा द्यायला औरंगाबादून पुण्याला गेलो. मी रिटर्न टेस्ट पास झालो. ओरल त्याच्या अगोदर फिजिकल टेस्ट असते, कारण जंगलात पळायचं ना. दौलताबादचा किल्ला ते बाबा पेट्रोल पंप 15 किलोमीटर अंतर, मी दुसरा आलो, पण ओरल मध्ये काय पास झालो नाही. आणि मग नंतर काही दिवसानंतर परत एक कॉल आला, तो होता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, म्हणजे रोकड अधिकारी त्या पदावरची परीक्षा द्यायची. त्याच्यात मी परत पुण्याला गेलो, ती परीक्षा दिली, त्याच्यात मी पास झालो आणि 79 साली मी स्टेट बँकेत नोकरीला लागलो. नोकरीला लागल्यानंतर मग माझं जीवन बदललं खरं. तोपर्यंत माझे वडील 30-40 रुपये द्यायचे. ती परिस्थिती खूप होती, म्हणजे पत्र्याची पेटी, जर्मलचे भांडे, स्टोव, म्हणजे 40 रुपये द्यायचे. आणि मला नोकरी लागल्यावर मला जवळजवळ 800-900 रुपये पगार मिळाला पहिला. 40 रुपयावर 900, खूप मोठं. पण त्याच्यापेक्षा माझ्या जीवनात बदल असा झाला की तोपर्यंत माझं जग जरा वेगळं होतं. बँकेत गेल्यानंतर मग कॉर्पोरेट जीवन सुरू झालं. तिथं मोठमोठे लोक काही हजार काही कोटी रुपयाचं कर्ज घेतात, मोठे उद्योजक होतात. पण मला घडवलं ना ते. मला असं वाटतं की मी 16 वर्षापर्यंत तिथं होतो, असं गावाकडे होतो तिथं. तोपर्यंत मी फक्त वाचन, मला म्हणजे साधा न्यूजपेपर पाहिला नव्हता कसा असतो तो, पण पोथ्या वाचल्या होत्या. म्हणजे माझी आजी होती ना, तर ते शिवलीलामृत, शनी महात्मा, गुरुरे एकादशी महात्मा, गावाकडे रामायण चालायचे त्यावेळेस तेवढं. पण मी कॉलेजला गेल्यावर तिथे SP सायन्स कॉलेजला गेल्यावरती तिथं काय झालं की लायब्ररी मिळाली तिथं. आणि मला पहिलं पुस्तक वाचायला मिळालं ते अरुण शेवतेकरांचं होतं, ते हाती ज्यांच्या शून्य होतं. आणि त्याच्यामध्ये अशा मोठमोठ्या धीरूभाई अंबानी पासून खूप मोठमोठ्या लोकांच्या सक्सेस स्टोरी होत्या. झिरोतून हिरो कसे झाले ते. मी म्हटलं आपण एक झिरो आहे आणि मला हिरो व्हायचं, ती पहिली तिथून प्रेरणा मिळाली. नंतर अनेक पुस्तक वाचले मी. साधारणतः म्हणजे कॉलेजला गेल्यानंतर पुढचे जवळजवळ 10 वर्षात मी 100 पेक्षा जास्त नॅशनल आणि इंटरनॅशनल हिरोज जे झिरो होते त्यांच्या सक्सेस स्टोरीज वाचल्या. फक्त वाचले नाही, प्रत्येक व्यक्तीत काहीतरी चांगले गुण असतात. तो अगदी बरोबर. तुमच्यामध्ये काही चांगले, सगळं माझ्यामध्ये काही 100% चांगले गुण असतील असं नाही, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून चांगलं चांगलं तेवढं घ्यायचं. आणि मला लिहायची सवय होती. माझ्या 10-15 डायऱ्या भरल्या, चांगले चांगले गुण तिथं, आणि मी ते इम्प्लिमेंट करायला लागलो. आणि त्यामुळं मग मला काय झालं की माझी विजन म्हणतात, विजन मिशन बदललं ते सगळं. बँकेची नोकरी चांगली होती आणि आमच्याकडे कसं आहे की बँकेची नोकरी लागली की छोकरी मिळते. मलाही एक मोठ्या घरची छोकरी मिळाली, लग्न झालं बरं का, आणि संसार चांगला चालला होता. पण मी माझे जे तेव्हा माझ्या सानिध्यात जे लोक यायला लागले ते मारवाडी, गुजराती, सिंधी प्रोफेशनल, आणि त्यांच्याकडूनही मला खूप शिकायला मिळालं. आणि म्हणून मग मला असं वाटलं की यार साला म्हणजे किंवा पुढे मी सांगणारच ती म्हणजे ते बरं का, म्हणजे व्यवसायाची ठिणगी तुमची पहिल्यांदा तिथं पडली, व्यवसायाची ठिणगी पडली तिथं. बँकेतली नोकरी तर चांगलीच होती ना. स्टेट बँक म्हणजे RBI पेक्षा जास्त पगार, फॅसिलिटी सगळ्या चांगल्या होत्या. मला एक प्रश्न विचारायचा की एवढी मोठी मानसन्मानाची लठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि तरी तुम्हाला घरातून विरोध नाही झाला? नाही, विरोध तर तसं घरातला नाही, बाहेरचाही झाला. घरातला म्हणजे मी कुणाला सांगितलंच नाही. पहिली गोष्ट अशी, तो नोकरी सोडण्याचा किस्सा सांगतो तुम्हाला. त्याच्या अगोदर मी पार्ट टाइम बिझनेस करायला लागलो होतो, विमा एजंट झालतो, कारण मोठं व्हायचं म्हणून तिथं. आणि म्हणून तुम्ही म्हणते की बाबा विरोध, तर मिसेस सोडून मी कुणालाच सांगितलं नाही. आमच्या सासऱ्यांना सांगितलं नाही, मिसेसला सांगितलं फक्त की म्हटलं चिंता करू नको. म्हणजे मला 2 मुलं होते तेव्हा. म्हटलं मी तुम्हाला उपाशी मरू देणार नाही, माझ्यात तेवढे गट्स येते, हिंमत येते, सगळं ते. तिला कॉन्फिडन्स मध्ये घेतलं. आणि
नोकरी सोडायची 92 ला मी नोकरी 13 वर्ष नोकरी केली मी. तर नोकरीचा राजीनामा म्हणजे 1 मंथ नोटीस द्यावी लागते. तर मी नोटीस द्यायला गेलो. आमचे एक देशपांडे नावाचे चीफ मॅनेजर होते ते. त्यांना म्हटलं मी आय कमिंग सर. ते म्हणे "या." आल्यानंतर आत गेल्यावरती त्यांना एक अर्ज केला, तो आपला राजीनाम्याचा अर्ज होता. त्याने तो वाचला आणि वाचल्यावरती माझ्याकडे त्यांनी खालीवर बघितलं. मला म्हणे तुझी तब्येत वगैरे ठीक आहे का? त्यांना शॉक बसला. शाक वाचला बरं का. म्हटलं हो. डोकं बिकं? म्हटलं सगळं ठीक आहे. "मग हे काय?" म्हण हे राजीनामा आहे. राजीनामा आहे? का बरं? मला धंदा करायचा आहे. मला उद्योजक व्हायचंय. काय उद्योजक व्हायचं? व्यवसाय करायचा. बरं का, व्यवसाय करायचा. ते म्हणले बाळा तुझी पार्श्वभूमी मला माहिती आहे. फॅमिली बॅकग्राऊंड माहिती आहे. तुमची मजल डीसीसी बँकेच्या पलीकडे नसती. पण तू खूप हुशार असल्यामुळे तू बँकेत लागलास. म्हणजे आणि म्हणून मी तुझ्या वडिलकीच्या नातीने एक सांगतो तिथं की माझा अनुभव आता 59 वर्ष वय. मी वर्ष 6 महिन्यात रिटायर होणार आहे. इथून तुझ्यासारखा विचार करून जे बाहेर गेले ना, त्या 10 पैकी 7 लोक रस्त्यावर आली. 2 लोकांना ब्रेड अँड बटर मिळालं आणि एखादा माणूस चुकून वरती गेलाय. म्हणून वडील त्याच्या नात्याने सांगतो असा विचार करू नको, वेडा विचार करू नको. काय मी सांगतो ते काय बँकेला फरक पडत नाही. 15 लाख स्टाफ आहे. आता मी शिक्का मारून दिला म्हणजे ऍक्सेप्ट झाले. पण तुझ्याबद्दल तळमळ खूप आहे, कारण तुझा रिपोर्ट एक्सलंट आहे, सगळं चांगलं आहे, तो कार्य म्हणजे सगळं चांगलं आहे आणि तुझ्याबद्दलची तळमळ आहे. म्हणून सांगतो विचार कर. 10 दिवसांनी या. नाही आला तर गेलं. ठीक आहे. मी गेलो घरी आणि 10व्या दिवशी परत म्हणलं मी आय कमिंग सर. मी हसत होतो. कॉन्फिडन्स तेवढाच होता बरं का. मी सांगितलं तुला पटलं वाटतंय, फाडून टाकू? म्हणलं सर थोडं थांबा. काय झालं म्हणलं सर, मी अगोदर इतका जोरात होतो त्या दिशेने नोकरी सोडून उद्योजक व्हायचे, पण तुम्ही सांगितल्यानंतर 180 डिग्री मध्ये मागे रिव्हर्स झालं आणि माझी झोप उडाली. म्हटलं यांचा काय फायदा आहे, मी नोकरी सोडली न सोडली त्यांना काय फरक पडणार नाही. फरक मला पडत, पण तरी ते सांगतायत याचा अर्थ ते माझ्याबद्दल. आणि म्हणून काय झालं की मी खूपच डिस्टर्ब झालो. गेले 9 दिवस मला झोप नाही लागली. रात्र जागायचो. कसं होईल. पण काल रात्री तसंच झालं. रात्री 1:30-2 वाजता मी जागा होतो आणि 2 वाजता झोपलो आणि 4 वाजता दचकून जागा झालो. का जागा झालो? तुम्हाला एक स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नात कोणीतरी सांगत होता, असे एक वयस्कर असतात, ते म्हणे तुझे ते सर आहेत ना, ते सांगतात ते 100% खरं आहे. 10 पैकी 7 लोक रस्त्यावर येतात, 2 लोक ब्रेड अँड बटर मिळतं आणि एकच माणूस पुढे जातो. पण तो पुढे जाणार आहेस ना म्हणे, तो तूच असं सांगितलं. त्यामुळं पहाटे 4 वाजता मी ठरलं जाऊन, साहेब देशपांडे साहेब तुमच्या पाया पडतो, राजीनामा ऍक्सेप्ट करा. म्हणजे मला फक्त तुम्ही आशीर्वाद द्या. आता मी तुम्हाला दक्षिणा विक्षाना नाही देऊ शकत, पण म्हणजे आशीर्वाद द्या. असं बोलल्यावरती ते 180 डिग्री परत इकडे ते बेटा तू नक्की जीवनात यशस्वी होशील म्हणे, तू जा म्हणे, तुला माझा आशीर्वाद. आणि मग मी नोकरी सोडली, नगरला आलो, व्यवसाय सुरू केले, अनेक व्यवसाय केले. म्हणजे त्यात मला म्हणजे 2 नंबरचं काम येत नाही, पण मी 1 नंबर कधी सोडत नाही. क्या बात. जिथं जाईल तिथं. कारण ते अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे की जाम खडे होते ना वासेला तसं मला ते काही सगळ्या संस्काराचा भाग असतो तो. माणूस उघडा डोळे बघा नीट करतात म्हणतात तसं, की ते हे सगळं पाहून इथपर्यंत म्हणजे आलो मी. आणि मग व्यवसाय केला, तोही त्याच्यातही प्रचंड यश मिळालं. सगळं झालं म्हणजे तर अशा रीतीने. आणि त्याच्यानंतर मग मी गेल्या 10 वर्षापासून तर काही मी व्यवसाय करत नाही. तुम्ही मागे वळूनच पाहिलं? मागे वळून पाहिलं नाही. पण तुमचं असं झालं का की काही व्यवसाय अपयशी ठरले वगैरे, असं काही झालं? हो, मला सांगा. बरेच लोक म्हणतात किंवा तुम्ही फार नशिबाने वगैरे तसं, म्हणजे हो अपयश येतच असतं. जीवन म्हणजे आपला तो ECG असतो ना, तसं असतं. लाईफ अप अँड डाऊन्स असतात तिथं. पण आपण तुमच्याकडे जर व्हिजन आणि मिशन असेल, तुमची जर दूरदृष्टी असेल आणि सेल्फ कॉन्फिडन्स जर असेल, अनकंडिशनली तुम्ही डिवोट व्हायचं ठरलं असेल तिथं, तर नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. एव्हरीथिंग इज पॉसिबल. होऊ शकतं ते. आणि माझ्यासारखेच नाही, असे अनेक लोक आहेत. म्हणजे मीच एक ह्या अशातला प्रकार नाहीये काही. म्हणजे बरोबर आहे का नाही तिथंच. आणि म्हणून गेल्या 10 वर्षापासूनच ते मी माझं कार्यच बदललंय, ते म्हणजे सोशल. आता मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही व्यवसाय म्हणून निवड करताना विमा व्यवसायाचीच का तुम्ही सेवेचा व्यवसाय निवडला?
आता काय असतं, व्यवसायाचे 3-4 प्रकार असतात. बरोबर. म्हणजे पैसे मिळवण्याचे 3-4 प्रकार असतात. पहिला प्रकार काय असतो माहिती का? नोकरी. बरं का? नोकरी. आता नोकरी म्हणजे काय? नोकरी म्हणजे 2 बार पंच, 1 बार लंच, लाईफ है टंच. काय? का? याला नोकरी म्हणतात. जितना तनखा उतना काम, रघुपती राघव राजा राम. क्या बात है. याला नोकरी म्हणतात. हम्म. नोकरीने तुमचं पोट भरतं, तुमच्या फॅमिलीचंही भरतं. पण तुम्ही फार मोठे मोठे स्वप्न तुम्ही पूर्ण करूच शकत नाही. तर तुमच्या पुरतं ठीक आहे तिथं. पण मी जेव्हा बँकेत गेल्यानंतर जेव्हा मारवाडी गुजराती हे लोक की माझं स्वप्न वाढलं तिथं, मोठं वाढलं तिथं. आणि मग वाढल्यानंतर तिथं मी आता पहिल्यांदा याच्यात दुसरा जो प्रकार असतो पैसे कमवण्याचा, त्याला म्हणतात सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वयंरोजगार. काय स्वयंरोजगार म्हणजे काय? की तुम्ही पिठाची गिरणी टाकली, रिक्षा चालवायला घेतली, मेडिकल दुकान टाकलं, किराणा दुकान टाकलं, काय केलं म्हणजे तुम्हालाच करायचं तिथं, त्याला स्वयंरोजगार म्हणतात किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणतात. याचा अर्थ असा की तुम्ही एम्प्लॉयमेंट म्हणजे तुम्ही नोकरच असता, पण तुम्ही स्वतःचे नोकर असता, तिथं तुम्ही दुसऱ्याचे नोकर असता. इथं तिथल्यापेक्षा जास्त नक्कीच मिळतं तिथं सगळं, पण तिथल्यापेक्षा जास्त काम करावं लागतं. तिथं शनिवार रविवार सुट्टी असते, 15 ऑगस्ट व्यवसायात सुट्टी नसते. इथं मात्र त्या दिवशी जास्त काम करावं लागतं. लक्षात आलं का? सुट्टीच्या दिवशी. हा जास्त, कारण तुम्ही रोजगारच आहेत पण स्वयंरोजगार, त्याच्यापेक्षा निश्चित जास्त पैसे मिळतात तिथे. त्यानंतर असतो सेवा उद्योग. सेवा उद्योग म्हणजे तुम्ही जितकी सेवा देताल ना तितका मेवा तुम्हाला मिळतो. म्हणजे म्हणजे त्यासाठी तुमचं म्हणजे स्पेशलाइज नॉलेज लागतं तिथं. सेवा उद्योगामध्ये मी सांगितलं किंवा विमा एजंट येतं, काय नसतं, सेल्समन येतं, आपलं काय नसतं, ते प्रॉडक्ट एकाचा फक्त विकायचं आणि आपल्याला कमिशन मिळतं. ते डॉक्टर घ्या, वकील घ्या, म्हणजे आर्किटेक्ट घ्या, इंजिनियर घ्या, हे स्पेशलाइज नॉलेज घेऊन सेवा देतात म्हणून त्यांना मेवा मिळतो. पुढचा जो पैसे मिळवण्याचा प्रकार असतो त्याला म्हणतात इन्व्हेस्टर. म्हणजे माझ्याकडे खूप पैसे आहेत, मी काय करणार, पैशाला कामाला लावणार, म्हणजे व्याजाने लावणार, बँकेत ठेवणार किंवा व्याजाने देणार, पैशाला कामाला लावणार आणि त्यातून मी पैसे मिळव किंवा रिअल इस्टेट झालं वगैरे सगळं याच्यामधून. तर तो एक पैसा किंवा स्वतः काम न करता पैसा लावणे. शेवटचा प्रकार म्हणजे उद्योजकता. पैशाने पैसा कमवा. उद्योजकता म्हणजे टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी, त्यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत, त्यांच्याकडे खूप कामगार येतात तिथं, म्हणजे तो 5वा उद्योग असतो. तर मला असं वाटलं आणि माझा सल्लाही राहील म्हणजे युवकांना की सगळ्यात सोपा जर काय असेल तर सेवा उद्योग आहे. कारण आपलं काही नसतं तिथं, कोणाच तरी असतं, आपण फक्त सेवा कर. म्हणून सेवा उद्योगात विमा सेवा उद्योग, त्याच्यात काय असतं, पॉलिसी सरकारची, गव्हर्नमेंटची, काही द्यायची त्यांची जबाबदारी, आपली काही नाही, आपण फक्त विकायचं तिथं. आणि म्हणून मी त्या विमा उद्योगात आलो, विमा एजंट झालो, पैसे चांगले मिळाले तिथं. आणि म्हणून नोकरी सोडल्यावर सुद्धा माझी स्वतःची म्हणजे लाईफलाईन नावाची विमा सेवा उद्योग कंपनी सुरू केली. मी म्हटलं ना मी तिथं की 2 नंबरचं काम येत नाही, 1 नंबर सोडत नाही. साधारणतः 2095-97 पासून ते 2014, 20 वर्षात म्हणजे महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, 5 राज्य. काय 5 राज्य, मल्टी स्टेट, बरं का? हा, या राज्यामध्ये तिथं जवळजवळ म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे लाखो लोकांना तो टर्म इन्शुरन्स दिलाय, नॉन रिफंडेबल, पैसे नाही परत तिथं. आणि ते पैसे परत नव्हते, ते 60 रुपयात 1 लाखाचा विमा होता तो. किती पैसे वाटले तुम्ही याच्यामध्ये? याच्यामधनं लाईफ केअर कार्ड होतं माझं, ते कार्ड विकून विमा तर फुकट देत होतो मी त्यांना तिथं. लक्षात आलं का? आणि त्यामधनं जवळजवळ मला असं वाटतं की ज्या घटना घडल्या असतील, म्हणजे मला यश मिळण्याचं अनेक कारणापैकी हे कारण आहे की कुणाचं तरी दुआ म्हणतो ना मी तिथं, गावागावामध्ये जाऊन मी जे सरकारतर्फे क्लेम दिले त्यातले 70% क्लेम हे गावाकडलेला शेतकरी, शेतमजूर, महिला यांना दिले गेले तिथं. आणि तेव्हा ऑनलाईन बँकिंग नव्हती, त्या आम्ही त्यांचा चेक घ्यायचो आणि चेक देऊन मारुतीच्या परवा भरून द्यायचो. तेव्हा त्या माता भगिनी जेव्हा त्या ढसढस रडायच्या, कारण 60 रुपये भरलेले कुणी सांगत नाही. आता नरेंद्र मोदी साहेब 12 रुपयात, 20 रुपयात 2 लाख रुपये देतात. 20 रुपयात चहा तरी येतो का? मग तुम्ही 20 रुपये भरले तर घरी थोडी सांगता, मी मेलो तर तुला 2 लाख रुपये मिळतील, मी 20 रुपये भरले. तसं ते कोणी सांगत नव्हते. पण जेव्हा चेक द्यायचो तेव्हा त्या माता भगिनी ढसाढसा रडायच्या, म्हणायच्या, साहेब, त्यांना वाटायचं माझेच पैसे, तुम्ही आमचे पाहुणे का रावडे, गावचे का शिवचे, आणि तुम्ही लाख रुपये देताय. आजपासून 25, 30, 35 वर्षापूर्वी 1 लाख म्हणजे आजचे जवळजवळ मला असं वाटतं 10 लाखापेक्षा 15-20 लाख रुपये किंमत असते. बरोबर. आणि त्यांच्या घरातले कुणी नसताना, करता माणूस गेलेला असताना मिळत होता, तेव्हा त्या पाया पडायच्या रडायच्या. तेव्हा मला असं वाटायचं की म्हणजे
की त्यांचा जो दुवा आहे ना, आशीर्वाद आहे ना, तो मला जास्त मिळाला. आणि म्हणून कदाचित यश मिळालं असं मला वाटतं. आणि हॉटेल्स आणि हॉस्पिटलची सुरुवात कशी झाली मग? तुम्ही ह्या उद्योगात कशी अच्छा, शिफ्ट तर झाले? माझी कंपनी चालू होती तेव्हा माझा मोठा मुलगा डॉक्टर संदीप, तो डॉक्टर झाल्यावरती तो माझ्याच कंपनीत डायरेक्टर होता. आणि मग तो माझ्याबरोबर फिरायचा, मार्केटिंग करायचा, ऍडमिनिस्ट्रेशन करायचा. पण 2014ला काय झालं की ते म्हणजे तो डॉक्टर झाला, त्याचं लग्न झालं. तेव्हा तो डॉक्टर होता म्हणून त्याची मिसेस डॉक्टरची, आणि म्हणून आम्ही लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल त्यांनी सुरू केलं तिथं. माझा दुसरा मुलगा जो आहे महेश, तो डबल MBA झाला. आणि डबल MBA झाला, तो HDFC बँकेत नोकरीला होता, मॅनेजर होता. 2015ला तो नोकरी असताना लग्न झालं. नगरचे गाडेसर, शशिकांत गाडेसर माहितीये का तुम्हाला? ऐकलं असेल. माहिती आहे, नाव ऐकून आहे, राजकारणात असतात, हॉटेल्स. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, त्यांची पुतणी माझी सून आहे. आणि त्यांच्या नगरला 2-3 मोठे हॉटेल आहेत, म्हणजे यश पॅलेस, यश ग्रँड. आणि माझा मुलगा त्यांचे हॉटेल, त्यांची मुलं चालवतात. ते आमच्या याच्यापेक्षा छोटे आहेत. त्यामुळं मेहने आपल्याकडे दाजी म्हणतात ना, तिथं बसल्यावरती एकदा ते सहज विषय निघाला. म्हणे दाजी तुम्ही काय नोकरी करता? तुमच्या पप्पांनी सरकारी सोडली, स्टेट बँक, तुमची तर खाजगी. ते म्हणे मग काय करू? ते म्हणे त्यांनी प्लॉट घेऊन ठेवला होता मी तारकपूरला, मोठा तो, तिथं हॉटेल टाका, आम्ही येत ना तुम्हाला मदत करायला. आणि मग तो आला. बिझनेस करणं इतकं सोपं काम नसतं, परंतु तरीही म्हणजे तो एका दिवशी माझ्याकडे सकाळी आला, मला म्हटलं की मला असं वाटतं की आता नोकरी बाद झाली, आता आपण काय करावं, तर बिझनेस करावं. म्हणलं काय बिझनेस करणार? म्हणजे हॉटेल टाकणार. म्हटलं वा, चांगली गोष्ट आहे. म्हटलं तुला माहिती की बा मला 2 नंबरचं काम येत नाही, 1 नंबर सोडत नाही. मग हॉटेल बजेट किती? ते म्हणे 4-5 कोटीचं बजेट असेल त्यांचं, 4-5 कोटीचं तिथं. म्हटलं चांगली गोष्ट. बरं म्हणलं तुला काय येतं त्यातलं हॉटेल मधलं? त्याला मला काही येत नाही. मग मी शिकून घेईन. आणि म्हटलं शिकता शिकता जर हुकला तर म्हटलं हे तू एक काम कर, नगरमध्ये जा आणि तुला 100 रुपये, माझं नाव न सांगता तुला 100 रुपये कोणी देते का बघ, विचारून. ते म्हणजे कसं काय देतील? तुमच्याच नावावर देतील. मग म्हटलं या वयामध्ये आम्ही टेन्शनने मरायचं का? कर्ज आमच्या डोक्यावर राहील, तिथं झोप येणार नाही, अजिबात जमणार नाही. काय? अजिबात जमणार नाही. मग काय करू? पुण्याला जा, तू शिकून घे अगोदर, काय कर, आणि जेव्हा तुला वाटेल की बाबा मला सगळं येतंय तिथं, तर तेव्हा मला सांग, मग आपण टाकू. तसा तो पुण्याला गेला, तो शिकून घेतला. आणि मग नंतर आल्यावर मग त्याने प्लॅन सांगितल्यानंतर म्हटलं बस आता 2-4 नाही, 8-10 कोटी लागले तर हरकत नाही, पण आपल्याला नंबर 1च करायचं. आणि मग तुम्ही पाहिलं की बार्बेक्यू, त्याच्यानंतर सुवर्णम प्राईड, सुवर्णम रेसिडेन्सी, सुवर्णम बोल, भरपूर हॉटेल्स तुम्ही म्हणजे ते तर केले, पण हॉटेल मधले मी नंबर 1. काय म्हणजे आम्ही ऐकलं होतं की तुम्ही चायनाहून मटेरियल. हो, 3 कंटेनर म्हणजे चायनावर तिथून भरून आणले होते. कारण तिकडे कसं डिस्काउंट मिळतो चांगला, सगळं तिथं. आणि म्हणून याला अनुभव यायचा होता तिथं सगळं. म्हणलं चल, मी पण चायनाला 15 दिवस आम्ही होतो फिरायला, म्हणजे ते पाहून घेऊन सगळं आलं तिथं. त्यामुळं तो अनुभव त्याला येणं गरजेचं होतं. तो आला आणि मग तो चालत हॉटेल, काय प्रॉब्लेम. मग आता इथून पुढं हॉस्पिटल लाईन मध्ये कसे शिफ्ट झाले, म्हणजे वैद्यकीय? नाही, हॉस्पिटल त्याच्या अगोदरच हॉस्पिटलमध्ये आलं. हा. म्हणजे त्याच्या अगोदर आमचा मोठा मुलगा आणि मोठी सून दोघेही डॉक्टर म्हणल्यानंतर त्यांचं करिअर तिथं करायचं होतं त्यांना तिथं. आणि म्हणून मग मी तिथं काय, आता तोपर्यंत एकही साधे त्यामुळे पैसे माझ्याकडे आलते, म्हणून ते हॉस्पिटल घेऊन त्यांना चालवायला करून दिलं. ते दोघे डॉक्टर होते ना, दोघे डॉक्टर ते करतायत ते सगळं तिथं. म्हणजे ते बाकीचे व्यवसाय जे येतं ते मग असं साईड बाय साईड कन्स्ट्रक्शन म्हणा, किंवा तिथं LPG बाकीचं जे हळूहळू आपोआप सुचतो. म्हणजे एकदा पैसे मिळाले, पैसे आले की सगळं अक्कल ती मिळती तुमच्याकडे, डोकं चालायला लागतं. डोकं चालायला, पैशामुळे डोकं बंद पडतं. करेक्ट. म्हणून असं असतं. प्रत्येक जणाला उद्योग व्यवसाय करायचा आहे, पण भांडवलाचा बाऊ केला जातो. तर भांडवलाशिवाय व्यवसाय करता येऊ शकतो ना. माझ्याकडे कुठं भांडवल होतं? मी भांडवल म्हणजे सुरुवातच तिथून करावी. मी आताही याच्या अगोदर जे सांगितलं ना, 4 व्यवसायाचे प्रकार सांगितले ते, सेवा उद्योगातून सुरुवात करावी. सुरुवातीला तिथं स्मॉल स्केल मध्ये सुरुवात करावी, हळूहळू मोठं व्हावं. आपल्याकडे दुर्दैवाने काय होतं की समजा बरं म्हटलं ना, कुणीतरी व्यवसाय करतोय तिथं, मग कोणता कारखाना टाकला तुम्ही? उद्योग म्हणजे कारखाना, उद्योग म्हणजे इंडस्ट्री असं नाहीये. व्यावसायिकता, प्रोफेशनल म्हणजे हू अचीव ओनली पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह रिझल्ट डे बाय डे. कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या तुम्ही प्रगतीकडे जाणं, हा एक उद्योगच आहे सगळं तिथं. आणि उद्योग व्यवसायाकडे का जावं? कारण जुन्या काळी म्हणजे आपल्याकडे उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी होती. आता 21व्या शतकात तराजू पारडे फिरले. आता उत्तम नोकरी,
व्यापार मध्यमच आहे आणि कनिष्ठ शेती झालेली आहे. म्हणजे शेती परवडत नाही, नोकरी मिळत नाही आणि धंदा करता येत नाही. नोकरी मिळत नाही म्हणजे सरकारी नोकरी, कारण नोकरीला त्यालाच नोकरी नोकरी म्हणतात. म्हणतात. बरोबर आहे. आज स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट मिळून फक्त 14-15% नोकऱ्या देत आहे. उरलेल्या 85% काय करायचं लक्षात घ्या. प्रायव्हेटमध्ये सिक्युरिटी नसती, बरोबर. प्रायव्हेट जॉबमध्ये तिथं. आणि मग त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहावं, स्वतःचं साम्राज्य उभं करावं आणि करू शकता. इफ यू बिलीव्ह देन यू कॅन. तुमच्यावर विश्वास पाहिजे. विश्वास असला तर किती लोकांनी आटकेपार झेंडे लावले तर, पण तुमचा निगेटिव्ह पाहत असतील तर मग तुम्हाला नकारात्मक पाहिलं तर मग तुम्हाला ते यश मिळणार नाही. सकारात्मक पावलं त्याला ऍटिट्यूड म्हणतात. ऍटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन, ही गोष्ट आम्हाला समजली, पण ग्रॅटिट्यूड म्हणजे नेमकं काय? खरं सांगा की ऍटिट्यूड समजला म्हणजे तो थोडा एक्सप्लेन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ऍटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन. आपल्याला यश का मिळत नाही याचं कारण असं आहे की आमची जी शिक्षण पद्धती आहे ना, त्याच्यामध्ये आम्हाला लहानपणापासून गणितात, अल्जिब्रा, बीजगणितात अनेक कोण शिकवले, काटकोन, त्रिकोण, चौकोन, षटकोन, पंचकोन. पण जीवनात यशस्वीतेसाठी लागतो तो दृष्टिकोन हा कोणाला शिकवत नाही. आणि म्हणून आत्ताची पिढी, म्हणून तो ऍटिट्यूड यशासाठी, त्याला यशाचा त्रिकोण म्हणतात ना, सक्सेस ट्रँगल. तर ते ट्रँगलची पहिली बाजू आहे नॉलेज, दुसरी बाजू आहे स्किल, पण जो बेस आहे ना त्याला दृष्टिकोन किंवा ऍटिट्यूड म्हणतात. मला खूप आवडतं ते. ऍटिट्यूड इज एव्हरीथिंग नावाचं एक पुस्तक आहे, तुम्ही नक्की वाचा. 100 पेजेसचे. मी 100 पुस्तकं माझ्या ओळखीच्या लोकांना दिलं. त्याच्यामध्ये 3 चॅप्टर येतात, 3 गोल्डन स्टेटमेंट येतात. ते सांगतो तुम्हाला. ते गोल्डन स्टेटमेंट असं आहे की पहिलं, सक्सेस बिगेन्स इन हिअर, सो थिंक राईट. यशाची सुरुवात मस्तकातून होती, म्हणून तुम्ही योग्य सकारात्मक विचार करा. दुसरं वाक्य आहे की युअर वर्ड्स डिसाइड युअर पर्सनॅलिटी अँड कॅरेक्टर. तुमचे शब्द हे तुमचं चारित्र्य आणि चरित्र दाखवत असतात, म्हणून तुमच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा पॉवरफुल असला पाहिजे. तिसरी गोल्डन स्टेटमेंट आहे की युअर ऍक्शन प्रोड्युसेस रिझल्ट, सो ऍक्ट पर्पजफुली. तुमची प्रत्येक कृती ही तुम्हाला यश किंवा अपयश देत असते. लक्षात आलं का? बरोबर. यश किंवा अपयश देत असते. म्हणून प्रत्येक कृती ही तुमची सकारात्मक म्हणजे ऍटिट्यूडनी, चांगल्या ऍटिट्यूडनी केली तर तुम्हाला नक्कीच चांगलं यश मिळू शकतं. आपण बघतो की जंगलचा राजा सिंह, राजा सर्व गुण संपन्न असायला पाहिजे ना, बरोबर. असायला पाहिजे. पण सिंह हा तसा सर्व गुण संपन्न नाहीये. जिराफा इतका उंच नाहीये, हत्ती इतका वजनदार नाही, हरणा इतका चपळ नाही, कोल्हा इतका हुशार नाही, तरीही तो जंगलचा राजा आहे. याचं कारण ते एका वाक्यात आहे, ऍटिट्यूड इज एव्हरीथिंग. कारण त्याचा दृष्टिकोन काय, म्हणजे त्याच्या काय होतं की मी नेहमी सांगतो की तो राजा यासाठी सकाळी उठला, तो बसतो, ज्या दगडावर बसतो त्याला सिंहासन म्हणतात. आपण ज्या दगडावर बसतो त्याला दगडच म्हणतात. सिंह बसलाय आणि त्याची एका प्राण्याची नजरानजर झाली. दोघांच्या मनात लगेच चलबिचल स्टार्ट होती तिथं. सिंह लगेच त्याच्या तोंडाला पाणी सुटतं, ब्रेकफास्ट मला वाटतं काय. पण त्या पुढच्या प्राणी किती मोठा असो, हरिण असो नाही तर गवा नाही तर गेंडा असो, तो घाबरलेला असतो, त्याच्या तोंडाला कोरड पडते. म्हणजे काय तर सक्सेस बिगिन्स इन हेड. युअर वर्ड्स डिसाइड म्हणजे तुमचे शब्द. तर सिंहाची सिंह गर्जना ही पुढच्या प्राण्याला अर्ध गरबगडीत करते. म्हणजे बाकीचे प्राणी शब्द खाली घालून कॉन्फिडन्स लूज होतो. आणि शेवटचं वाक्य की युअर ऍक्शन प्रोड्युसेस रिझल्ट. सिंहाची पहिली झेप, हरिण 90 किलोमीटर ताशी पळतो, सिंह 60च पळतो, पण तरी ते का गडबड, कारण ते कॉन्फिडन्स लूज होतं त्याचा पडतं ते. म्हणून ऍटिट्यूड इज एव्हरीथिंग. आता ग्रॅटिट्यूड बद्दल बोलले की ग्रॅटिट्यूड तितकाच महत्वाचा आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजे ग्रेट ऍटिट्यूड, पण त्याला साधा मराठीत सांगायचं असेल तर धन्यवाद देणे, थँक्स म्हणणे, काय नम्रतेने वागणं. म्हणजे ग्रॅटिट्यूडचा अर्थ तसा आहे, नम्रता, लीनता, काय थँक्स वगैरे. ग्रेट ऍटिट्यूड तिथं तुम्ही पाहिलं असेल की फॉरेनचे लोक, जपानचे वगैरे तिथं मिनिटाला वाकू वेलकम, थँक्यू, वेलकम, म्हणजे वाकू करते ते. याला अंडर एम्प्लॉयमेंट. तरुणांनी उद्योग व्यवसाय करावा तुम्हाला काय वाटतं? तरुणांनी उद्योग व्यवसाय करण्यासाठी मी अगोदर पण बोललो, परत सांगतो तुम्हाला की आज म्हणजे शेती परवडत नाही, नोकरी मिळत नाही सरकारी,
आणि धंदा करता येत नाही. बरं का, अशी परिस्थिती. करता येत नाही असं नाही, तुमची मानसिकता नाही. मानसिकता नाही. तुमची जर मानसिकता केली ना, उद्योग व्यवसायच का करायचा सांगू तुम्हाला. तुम्ही तुमच्या कोणत्याही गावाचा, जिल्ह्याच्या ठिकाणी जा आणि एक सर्वे करा की तिथं सगळ्यात श्रीमंत लोक कोण आहेत. शेतकरी येतं, नोकरदार येतं का उद्योग व्यवसाय करणारे. सगळ्यात मोठमोठ्या गाड्या, मोठमोठे बंगले, फॉरेन टूर करणारे शेतकरी आहेत का, नोकरदार आहेत का उद्योजक आहेत. उद्योजक आहेत, उद्योग व्यवसाय करणारे. मी जर नोकरी केली असती तर 45 देश फिरून आलो येऊ शकलो असतो. कसं शक्य. म्हणून म्हणून तुम्ही उद्योजकताही शिकले पाहिजे. तो शिकण्याचा अनुभवण्याचा प्रकार येतो, अनुभवातून पुढे जाण्याचा आहे. म्हणून तरुणांनी जर तुम्हाला तुमची स्वतःची ओळख झाली असेल, काय मी कोण आहे, मी कोण आहे, माझा जन्म दुर्मिळ आहे, काय मला देवाने बुद्धी आणि वाचा नावाच्या 2 गोष्टी जास्त दिलेल्या आहेत आणि फक्त बुद्धीने वाचेच्या जोरावरती तुम्ही मोठे होऊ शकता. अनेक झाले, तुम्ही का नाही होणार. म्हणून तुम्ही काय म्हटलं मी की मोठं स्वप्न पाहून आलात तर निश्चितपैकी फक्त कष्ट करण्याची तयारी, बाकीच्या गोष्टी तुम्हाला लागणारच, ते ऑटोमॅटिक मिळतात तिथं. म्हणून तुम्ही उद्योग व्यवसायाकडे यावं. तरुणांनी प्रचंड मोठा स्कोप आहे, त्यांना प्रचंड मोठं करिअर आहे, सगळं आहे. फक्त तुम्ही स्टार्ट तर करा, नक्कीच तुम्ही यशस्वी. सर, यशासंबंधी तुम्ही भरभरून बोलता आणि त्याच्यासाठी तुम्ही पुस्तक लिहिलं. हे पुस्तक लिहिण्यामागे तुमची भावना काय होती. सर, मला असं वाटतं की एखाद्या माणसाला, भुकेलेल्या माणसाला एक वेळचं जर जेवण दिलं तर त्याची एक वेळची भूक भागेल. पण त्याला स्वतःच्या पायावर उभा राहून, म्हणजे की काही उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून, म्हणजे आपण जर केलं तर त्याची जन्म भागवण्याची भूक भागवण्याची, म्हणजे त्याची जन्माची भूक भागवण्याची ताकद उद्योग व्यवसायात असते. आणि म्हणून मराठी माणसाने उद्योग व्यवसायात यावं ही माझी संकल्पना आहे. म्हणून तरुणांना स्वावलंबी आणि सुसंस्कृत बनून उद्योजक बनावं ही माझी तळमळ आहे. म्हणून ते पुस्तकही लिहिलं ना, त्याच्या पाठीमागची भावना तीच आहे. या तरुणांनी पुढे जावं. साहेब, यशासंबंधी नेमकी तुमची व्याख्या काय आहे, की नेमकं यश कशाला म्हणतात. सर, मला असं वाटतं की यश म्हणजे ज्याला जे हवं ते मिळणं म्हणजे यशाचे. पण विचारवंतांनी यशाची व्याख्या 4 वाक्यात केलेली आहे. कौटुंबिक यशस्वीता, व्यावसायिक यशस्वीता, सामाजिक यशस्वीता आणि शारीरिक यशस्वीता. तर कौटुंबिक यशस्वीतेमध्ये आपण जन्मभर जो रोल निभवतो वेगवेगळे, तो 1 नंबरचा निभवणं, त्याला कौटुंबिक म्हणतात. तिथं व्यावसायिक यशस्वीता म्हणजे तुम्ही आवडीचं क्षेत्र निवडून त्या क्षेत्रामध्ये टॉपर बनणं आणि खूप मोठं यश मिळवणं, 3% येणं, म्हणजे ती व्यावसायिक यशस्वीता झाली. सामाजिक यशस्वीता म्हणजे कुठलंही 2 नंबर 3 नंबरचं काम न करता नीती नियम आणि सिद्धांताने काम करून मोठं होणं, त्याला सामाजिक यशस्वीता म्हणतात. आणि शारीरिक यशस्वीता म्हणजे परमेश्वराने दिलेलं शरीर आहे, त्याला चांगल्या सवयीने जपणं आणि त्या माध्यमातून तुम्ही जन्मभर चांगलं निरोगी राहू, याला शारीरिक यशस्वीता म्हणतात. ही खऱ्या अर्थाने, आणि हे सगळं मिळून ज्याला मिळतं, 4ही बी यशस्वीता ज्याच्याकडे येतं, त्याला मेगा सक्सेस म्हणतात. त्यामुळे तुम्ही मेगा सक्सेस मिळवावं अशी माझी इच्छा. आज आम्हाला काहीतरी नवीन गोष्ट शिकायला मिळाली की यशाची परफेक्ट व्याख्या तुम्ही आम्हाला सांगितली. सर, तुम्ही यशाचे 111 मंत्र हे पुस्तक लिहिलं, पण आज जर पाहिलं तर वेळेची फार कमतरता आहे, वाचन संस्कृती नाही. तर ह्या 111 मंत्राचा सार आम्हाला एका मंत्रात सांगता येईल का. खरं सांगा की एका मंत्रात सांगणं तर खूप अवघड आहे, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, वेगवेगळे व्यवसाय, वेगवेगळे क्षेत्र आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्राला वेगवेगळे मंत्र लागतात. पण तुम्ही प्रश्नच विचारला, याचा सार सांगा म्हणून सांगतो की स्वतःला ओळखा. मी कोण आहे, हु एम आय, मी कोण आहे, मी कोण आहे. उत्तर येईल की मी मनुष्य. स्वतःला ओळखा, आवडीचं क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तम आणि प्रतिभावंत बना की तुम्ही जीवनात यशस्वी झालेच म्हणून समजा. दुर्दैवाने आपल्या देशात काय होतं, धोबी का कुत्ता घर का ना घाट का. तरुणांचं काय होतं, आई म्हणते डॉक्टर हो, वडील म्हणतात इंजिनियर हो, गुरुजी म्हणतात चित्रकलेत चांगला आहे आणि याला स्पोर्ट्समध्ये आवड असते. लक्षात घ्या. बरोबर. आणि म्हणून दुर्दैवाने आपल्याकडे इतकं टॅलेंट आहे, प्रचंड टॅलेंट आहे. सरस्वती प्रसन्न आहे, लक्ष्मीला जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आवडीचं क्षेत्र. दुर्दैवाने काय होतं की म्हणजे मिसमॅरेज होतं ना ते. तुम्ही जर पाहिलं असेल की जपानमध्ये 12-13 कोटी लोकसंख्या आहे, महाराष्ट्र एवढा आहे. ऑलिम्पिकमध्ये 100 पेक्षा जास्त मेडल मिळवतात ते, आणि आमची 140 कोटी लोकसंख्या असून आमचे 6 मेडल, एकही म्हणजे त्यातलं गोल्ड मेडल एकही नाही.
2 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ. असं का? याचं कारण आहे की मी मिसमॅनेजमेंट तिथं जपानमध्ये योग्य मार्गदर्शन. नाही, योग्य मार्गदर्शन नाही. सुरुवात चुकती आपली. वेल बिगन इज द हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्ध यश असतं. जपानमध्ये 3 ते 7 वर्षापर्यंत त्या मुलांचं टेक्निकली संशोधन केलं जातं, याची आवड कुठे आहे आणि त्याला त्याच क्षेत्रात पाठवलं जातं. पण आपल्याकडे असं होतं. म्हणून आपल्याकडे प्रचंड टॅलेंट आहे. म्हणून आवडीचं क्षेत्र, मी काय म्हटलं, एक तर आवडीचं क्षेत्र निवडा किंवा मिळालेल्या क्षेत्रात आवड निर्माण करा. दुसरं काय करणार? आवड निर्माण करा आणि त्यामध्ये तुम्ही टेक्निकली सगळ्या बाबतीत टॉपर बना. तुम्ही यशस्वी झाले म्हणून समजा. हा एक मंत्र आहे. क्या बात आहे. अख्खं पुस्तक तुम्ही एका मंत्रात सांगितलं. व्यवसायातील यशासाठी ब्रँडिंग किती महत्वाची? खूपच महत्वाचं आहे ना. आजच्या काळात जास्त महत्वाचं आहे. 19व्या शतकात 20व्या शतकात इतकं महत्वाचं नव्हतं, पण 21व्या शतकात या सोशल मीडिया या सगळ्यामुळे काय झालं, ब्रँडिंग फार महत्वाचं झालेलं आहे. म्हणजे त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगू शकतो की आपले पद्मविभूषण रतन टाटाजी, त्यांनी नॅनो कार आणली. का कार आणली? मुंबईतून चालले होते, पाऊस येत होता, एक मध्यमवर्गीय कुटुंब मोटरसायकलवर चाललं होतं, मध्ये 2 मुलं होते, पावसाने भिजत होते, ती माऊली पदराने झाकत होती. टाटांनी पाहिलं की त्यांना खूप वाईट वाटलं. ते गेले, इंजिनियरला बोलवलं, काही करा पण आपल्याला जगातली सगळ्यात स्वस्त कार काढायची, भिजले नाही पाहिजे, स्वस्त आणि मस्त कार काढायची. आणि कामाला लागले आणि नॅनो कार आली. नॅनो कार खरंच 2008 साली जगातली सगळ्यात स्वस्त आणि मस्त कार होती. पण एकच चूक झाली. आता टाटांकडनं कधीच चुका झाल्या, पण ही चूक कशी त्यांनी पण मान्य केली. काय चूक झाली? त्यांनी त्याचं ब्रँडिंग करता वेळेस असं सांगितलं, गरीबाची कार नॅनो कार, गरीबाची कार नॅनो कार. सुरू झालं. काय झालं की मी नॅनो कार आणली आणि आमचे शेजारी पिके ते म्हणले, धुमाळ साहेब तुम्ही नॅनो कार आणली, तुम्ही तर श्रीमंत असून तुम्ही गरीबाची कार आणली. मला वाटलं माझं काहीतरी चुकलंय. एक तर आपण कार घेणारा एक थोडा श्रीमंत असतो आणि नसला तर तो दाखवतो मी श्रीमंत खूप आहे. आणि मी सगळे पैसे देऊन कार आणून हे मला गरीबाची कार म्हणतात. मला दुसऱ्या यांनी विचारलं की कार घेऊ, मी म्हणलं ती ना काय प्रतिष्ठा. 2008 साली सुरू केलेली जगातली सगळ्यात स्वस्त आणि मस्त कार, काय ब्रँडिंग चुकलं. त्याच्याऐवजी ते जर म्हटले असते ना की जगातली स्वस्त आणि मस्त कार, गरीबाची कार नाही, प्रत्येकाला ऑफोर्डेबल कार, काय म्हटले असते ते, प्रत्येक माणूस विकत घेऊ. रिक्षापेक्षा ती स्वस्त आहे. रिक्षात कशाला भिजत जातील, त्याच्यापेक्षा घरोघरी नॅनो कार झाले असते का नाही. पण त्यांना बंद करावं लागेल. आमच्या नगरला एक मराठा सायकल मार्ट म्हणून आहे बरं का, मार्ट म्हणून येते. त्याचे मालक शिंदे माणूस आहे. ते पाकिस्तानातून आले स्वातंत्र्यानंतर आणि त्यांनी आपलं सायकलचं छोटं दुकान टाकलं तिथं. छोटं दुकान टाकलं, छोटंच टाकलं, पण नाव दिलं. काय नाव दिलं माहिती का? मराठा सायकल मार्ट, सायकल सेंटर, मराठा सायकल सेंटर तिथं. आज त्या मराठा सायकल सेंटरच्या नगरमध्ये, नगर जिल्ह्यात त्यांच्या इतक्या ब्रँचेस आहेत आणि त्यातला 90% धंदा ते करतात तिथं. त्यांनी त्यावेळेस जर सिंधी सायकल मार्ट टाकला असतं, आता या वाटतं की आपलंच काय मराठा म्हणजे इथं मोठा समाज मराठा समाज, मग आमच्या दुकान आहे. ब्रँडिंग अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून मी यापुढे जाऊन मी पुस्तक लिहिणार आहे, सेल्स, मार्केटिंग आणि ब्रँडिंग प्रचंड महत्वाचं आहे. दुर्लक्ष करू नका आणि जीवनात यशस्वी व्हा. आता पैशाचं व्यवस्थापन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मनी मॅनेजमेंट. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगावं वाटतं? हा तर खूप आणि खूपच महत्वाचा प्रश्न येतो की म्हणजे याच्यावर मी भरभरूनच बोलतो. तुम्ही गरीब असा नाही तर श्रीमंत असा, तुम्ही 10,000 रुपये कमवता का 1 लाख रुपये कमवता हे महत्वाचं नसून तुम्हाला मनी मॅनेजमेंट म्हणजे पैशाचं मॅनेजमेंट ज्याला करता येतं तो श्रीमंत होतो. काय होतो? तो श्रीमंत होतो. तो सगळा लक्षात आलं का? म्हणजे श्रीमंत होतो. आणि ज्याला मनी मॅनेजमेंट जमत नाही तो गरीब होतो. बरोबर. कसा गरीब होतो? म्हणजे समजा तुम्हाला 1 लाख रुपये महिना मिळतोय. काय महिना मिळतोय तिथं? 1 लाख रुपये महिना मिळतोय. तुम्ही अरे लाख रुपये महिना मिळतो, चांगली गोष्ट आहे तिथं. आणि तुमचा खर्च 80,000 रुपये, 20,000 रुपये तुम्ही बचत करता तिथं. आणि असं बरेच दिवस चालले. ही एक फॅक्ट आहे. दुसरं असं आहे की बाबा मला 50,000 रुपये पगार मिळतो आणि त्यातला माझा खर्च मात्र 10-15,000 रुपये होतो. दर महिन्याला मी 35-40,000 रुपये बचत करतो. 5 वर्षानंतर 1 लाख रुपये कमवणारा श्रीमंत होणार का हा 50,000 रुपये कमवणारा श्रीमंत होणार? 50,000 वाला श्रीमंत आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही पैसे कमवता किती, की त्याच्या वाचवता किती. नासधूस कमी केली की बचत वाढते. बरोबर.
नासधूस कमी केली की बचत वाढते, बचत वाढली की गुंतवणूक वाढते, गुंतवणूक वाढली की श्रीमंती वाढते. म्हणजे ही मी अनुभवलेलं आहे. 1992 साली मी नोकरी सोडली. त्याच्या अगोदर म्हणजे नगरला यायचं होतं म्हणून मला आमच्या सासऱ्यांनी एक प्लॉट घेतला. तो 7 रुपये स्क्वेअर फुटाने घेतला. किती? त्यांनी गुंतवलं 7 रुपये स्क्वेअर फुटाने 4000 स्क्वेअर फुटाचा 728,000 घेतला. आज तिथं म्हणजे त्याची किंमत मला म्हणजे काय की अनबिलिव्हेबल तिथं. म्हणजे 28,000ची मला 12 कोटीला मागितला. केवढ्याला? 12 कोटी. काय म्हणणार याला? फायनान्शियल मॅनेजमेंट. पण तेव्हा मी ती गुंतवणूक केली म्हणून मिळालं तिथं. बरोबर. लक्षात आलं का? म्हणून फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये आणखीन एक असतं की डोंट डिपेंड ऑन सिंगल इन्कम. म्हणजे डोंट डिपेंड एका उत्पन्नावर तुम्ही राहू नका. का उत्पन्नावर राहू नका? विहिरीला एक मोठा नळ लागलेला आहे, आपल्या घरी विहिरीचं पाणी साठत नाही असं म्हणणारे भरपूर येते. मला ते आवडत नाही. मला मोठा नळ नकोय, छोटं 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 इन्कम पाहिजे ते. म्हणजे अदरवाईज म्हणजे तुमचं कधी तुम्ही लॉस मध्ये जाताल याचं अंदाज घेता येत नाही. त्याचं उदाहरण मी सांगितलं, मुंबईचे डबेवाले काय झालं? डबेवाल्याच इतकं चांगलं डबेवाले काम करत होते. त्यांचं त्या लंडनच्या राणीने त्यांना बोलवलं, सत्कार केला. पण कोरोना नंतर त्यांचं कंबरड मोडलं. बरोबर. काय झालं? 5,000 डबेवाले होते. बरोबर. 5,000 डबेवाले होते. कोरोनामुळं ते सिस्टमच ब्रेक झाली. सिस्टीम ब्रेक झाली. त्यातल्या लोकांनी करायचं काय? काही लोकांना गाव सोडून म्हणजे शहर मुंबई सोडून गावाकडे यावं लागलं. काही लोकांना छोटे मोठे धंदे करावे लागले, काही करावं लागले. याऐवजी जर त्यांनी जेव्हा ते डबे वाहत होते, कारण काय केलं? चूक काय केली त्यांनी? चूक काहीच नाही केली. दे डिपेंड ऑन सिंगल इन्कम. फक्त डबे द्यायचे, डबे वाहते. त्याऐवजी ते म्हणले असते की बुवा तुमच्यासारखा एखादा बॅचलर माणूस म्हणजे फॅमिली नाही तर मी तुम्हाला खानावळीमध्ये घेऊन तुम्हाला देईल. माझ्यासारखा एक फॅमिली नवरा बायकोवाला आहे, माझ्या मिसेसला सांगितलं की तुम्ही घरी डबे तयार करा, मी त्यांना देईल. म्हणजे 1 2 3 4 मी पार्सल देतो. घरोघर फिरतच होते तुम्ही. त्याचबरोबर तुम्ही पार्सलचं काम केलं असतं, काय कुरिअरचं काम केलं असतं, तर मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम मिळाला असताना तुम्ही खूप श्रीमंत आज तुमचे जे हाल झाले ते झाले नसते. म्हणून ते एक आपल्याला काय एक निशाणी सिम्बॉल आहे. पुढच्याला तेच मागचा शहाणा. म्हणून तुम्ही ती चूक, त्यांनी चूक झाली आता सुधारली, तुम्ही ती चूक करू नका. म्हणून याला फायनान्शियल मॅनेजमेंट. खर्च बचत ठेवा. नको असलेल्या गोष्टी विकत घेऊ नका. हत्ती उधारीवर मिळतो म्हणून कोणी हत्ती विकत घेत नाही. हत्ती उधारीवर देणं किंवा फुकट देणं, मी तुम्हाला फुकट हत्ती देतो, तुम्ही फक्त त्याला तुम्ही म्हणता फुकट मिळतो घ्या ना. क्रेडिट कार्ड घेऊ नका. म्हणजे खूप गोष्टी आहेत अशा की त्या चुका आहेत त्या तुम्ही आपण सर्वसामान्य माणूस करतो आणि म्हणून त्याला फायनान्शियल मॅनेजमेंट येत नाही, म्हणून तो गरीब होतो. म्हणून मी म्हटलं की ज्याला पैसे नसणारा माणूस गरीब मी मानत नाही, पण ज्याला विजन नाही, काय नाही, ज्याला विजन नाही, ज्याला मनी मॅनेजमेंट कळत नाही, तो माणूस गरीब होणार आहे. म्हणून मनी मॅनेजमेंट शिका आणि जीवनात. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे परिणाम काय होऊ शकतात, याला सामोरं कसं जायचं? जग बदलते. 20व्या शतकात वेगळं होतं. 20व्या शतकात ज्याच्याकडे जास्त जमीन होती तो जमीनदार होता. बरोबर. त्यानंतर अनेक रेव्होल्युशन्स आल्या, म्हणजे क्रांती झाल्या. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन आली, त्याच्यामध्ये ज्याच्याकडे जास्त कारखाने मशिनरी तो श्रीमंत होता. पण 21व्या शतकामध्ये ज्याच्याकडे जास्त नॉलेज आहे, ज्याच्याकडे जास्त इन्फॉर्मेशन आहे, ज्याच्याकडे जास्त डेटा आहे, तो श्रीमंत असणार आहे. म्हणजे हे तुम्हाला कळालंच असेल. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस एलन मस्क, फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांनी म्हणजे काय केलं तर एक ट्विटर नावाचं गोष्ट विकत घेतली, ती $42 बिलियन. बरोबर. ते एक्स झालंय तिथं. तो सांगतोय की जग बदलतंय आता, जगाबरोबर तुम्ही बदला. काय म्हणजे जुन्याकडे आम्ही बैलाने नांगरायचो, आता काय आलं, जेसीबी आलं, ट्रॅक्टर आलं, पोकलोन आलं, बरोबर आहे का नाही सगळं तिथं. आता तुमच्या हातात माझ्या खिशात मोबाईल, हा कधी आला? 2000 नंतर आला. बरोबर आहे. 97 साली पेजर आला, आता मोबाईल आला. म्हणजे मोबाईल किती कामं करतोय, भरपूर. किती धंदे बंद केले त्यांनी, बाकीच्या वाटोळ गेले नाही. काळ बदलतो तो, बरोबर. आता पुढे अजून 10 वर्षांनी हा मोबाईल राहणार नाही. म्हणजे त्याच्या जागेवर काय येणार आहे? एक स्टँड म्हणजे रिस्ट वॉच येणार आहे. कोणतं रिस्ट? स्मार्ट वॉच म्हणतात त्याला. ते वॉच जे आहे ना तेच तुमचं. त्याच्यानंतर चष्मे येणार आहेत. त्याच्यानंतर म्हणजे काळ बदलतोय ते सगळं, की तोच तुमचा डॉक्टर, तोच तुमचा वकील, तोच तुमचं सगळं राहणार आहे. तुम्ही आता गुगल ऐकलं असेल, तुम्हाला गुगल माहित असेल. तिथं चॅट जीपीटी त्याच्या पुढचं व्हर्जन आहे. तिथं गुगलमध्ये फिडेड इन्फॉर्मेशन मिळती, तर चॅट जीपीटी मध्ये काय असतं? फिडेड इन्फॉर्मेशन बरोबर असते, स्वतः विचार करून तुम्ही तो माहिती देतो तो. म्हणून
म्हणजे तुम्ही हे काळाबरोबर तर बदलणारच आहे ना. स्टार्टअप चालू करण्यासाठी MSCME हे वरदान ठरते, ते कसं? आज तरुणांना विचारलं की तुम्ही उद्योगात काय येत नाही, ते म्हणतात आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे जागा नाही, आम्हाला भांडवल नाही, काय नाही, प्रॉडक्ट नाही. आता आपले जे सरकार आहे त्यांनी खूप मोठमोठ्या योजना आणलेल्या आहेत तरुणांसाठी, पण आपण ते पाहत नाही, तर त्यामुळे दुर्दैवाने त्याच्याकडे दुर्लक्ष होत नाही. MSME म्हणजे काय? एम म्हणजे मायक्रो, एस म्हणजे स्मॉल आणि एम म्हणजे मीडियम. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस असं आहे त्याचं. की मायक्रो म्हणजे तुमचा म्हणजे 1 कोटी रुपयापर्यंतची गुंतवणूक किंवा 5 कोटी रुपयापर्यंतचा टर्नओव्हर जो असतो त्याला मायक्रो म्हणतात. 1 कोटी ते 10 कोटीपर्यंतची गुंतवणूक तुमची, भाग भांडवल, बीज भांडवल, आणि 10 कोटी 10 कोटी ते 50 कोटीपर्यंतचा टर्नओव्हर त्याला म्हणजे स्मॉल म्हणतात. आणि म्हणजे 10 कोटी ते 20 कोटीचं बीज भांडवल आणि 50 कोटी ते 100 कोटीचं टर्नओव्हर ज्यांचा होतो त्याला मीडियम एंटरप्राइजेस म्हणतात. तुम्ही ज्याच्यात बसता त्याच्यातून सरकार तुम्हाला त्या सुविधा देते. काय काय सुविधा देते तुम्हाला? म्हणजे एकदम इंटरेस्ट फ्री लोन किंवा मिनिमम रेट ऑफ इंटरेस्ट. मिनिमम लक्षात आलं. मिनिमम डॉक्युमेंटेशन, कमीत कमी 3च डॉक्युमेंटेशन: आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट. या 3 गोष्टी असल्या गॅरंटरची गरज नाही. बाकीच्या तुम्ही कर्ज मागायला गेले, तुम्हाला 100 रुपये द्यायचे असले तर 200 रुपयाची गॅरंटी द्यावी लागते. इथं गॅरंटीची गरज नाही. बरोबर. मग या MSME ही तुमच्या नवीन स्टार्टअप करणाऱ्यांसाठी किंवा आहे तो उद्योग मोठा करण्यासाठी केंद्र सरकारने प्रचंड प्रचंड मोठ्या सुविधा केलेल्या आहेत. पण आपण त्याचा अभ्यास करत नाहीत. काय करत नाहीत? साधा प्रोजेक्ट रिपोर्ट कशाला म्हणतात हेच जर आपल्याला कळत नसेल, अभ्यास करा. 3 डॉक्युमेंट आहेत सगळं तिथं, लक्षात. तर असं जर केलं तर MSMEच्या माध्यमातून तुम्ही म्हणजे तुमच्या ज्या बेसिक अडचणी येतात त्या अडचणी दूर होऊ शकतात. त्यासाठी MSME ही फारच गरजेची आहे. मला ह्या ठिकाणी एक प्रश्न विचारायचा आहे की मारवाडी आणि गुजराती श्रीमंत का असतात? आज देशात फक्त 6% कम्युनिटी मारवाडी, गुजराती, सिंधी आहे. पण अरबपती मात्र 60% आहेत. म्हणजे 60% श्रीमंत अरबपती हे 60% फक्त मारवाडी, गुजराती. ते का? मला वाटतं ही काही कास्ट नाही, जात नाही, तो एक विचार आहे. म्हणून आपण त्यांचा विचार घेऊन श्रीमंत झालं पाहिजे. मारवाडी ते सांगतात की डोंट डिपेंड ऑन सिंगल इन्कम. काय म्हणजे सिंगल इन्कमवर डिपेंड राहू नका. त्यांचं म्हणजे असं म्हणतात, जहा नाही जाती रेलगाडी वहां जाताय मारवाडी. आम्हाला आमच्या गावात, आमच्या घरापाशी धंदा नोकरी पाहिजे असं नाही, कुठेच जायला तयार व्हा. हे मारवाड भागातून देशातल्या कानाकोपऱ्यात पोहोचले ते, बरोबर आहे का नाही? बरोबर. म्हणजे की नीचे दुकान ऊपर मकान ही मारवाड्यांची नीती आहे. म्हणजे घरातला माणूस कुठं बाहेर गेला तर ती गृहिणी येईल, दुकान बंद राहत नाही तिथं. आपल्याकडं कोणी दुःख झालं तर आम्ही महिनाभर म्हणजे काय शटर बंदच असतं. 13 दिवस, महिनाभर, वर्षभर, काय वर्ष श्राद्ध उस्तर आम्ही दुःख मनवत होते. त्यांच्याकडे फक्त 3 दिवस दुखवटा पळतात. 4थ्या दिवशी लग्नाला जायचं असलं तर सगळे कधीच घरातले जात नाहीत, किती बोलवले तरी. कोणी नाही कोणीतरी दुकान चाललं पाहिजे तिथं. एखादी फिरायला गेले, पिकनिकला गेले तर तिथं स्वस्त काय मिळेल ते स्वस्त घेतात. काय करतात आणि इथं येऊन विकतात आणि आपल्या ट्रिपवर झालेला खर्च वसूल करतात. लहानपणापासून मला संस्कार शिकवतात ते. लहानपणापासून पुढ्या बांध, झाडून घे, हे कर. त्यामुळे त्याला त्या पैशाची किंमत कळते. आपल्याला पैशाची किंमत पण कळत नाही. म्हणून अनेक अनेक गोष्टी आहेत अशा की मी काय म्हटलं की ते आणि मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम ते करतात. व्याजाचा धंदा करतात. त्यांना नवीन कोणत्या धंद्यातून पैसे मिळतात याचा वास आहे ना, तर मारवाडी गुजरात्यांना जरा लवकर येतो, आपल्याला वासच येत नाही. आता तुम्ही जर डिजिटल मार्केटिंग पाहिलं असेल ना, म्हणजे ते सगळ्या कंपन्या, स्विगी घ्या, झोमॅटो घ्या, काय उबेर घ्या, हे सगळे सॉफ्टवेअर चालणार आहेत ना, डिजिटल कंपन्या आहेत सगळे. याचे सगळ्यांचे मालक हे मारवाडी आणि गुजरातीचे आहेत. मग त्यांना समजतं तुम्हाला का नाही, तर त्यांना वास येतो, तुम्हाला दुसराच वास येतो. म्हणून चांगला वास घ्या. काय करा म्हणजे ते म्हणजे काय असतात ते कष्टाला पक्के असण्यापेक्षा हिशोबाला पक्के असतात ते. बाकीचे सगळे डिपार्टमेंट कोणाकडे देतील, पण नोटा गिनने का किसी के पास नाही देंगे. ते म्हणजे ते बुद्धिमान खूप. सगळ्यात जास्त CA मारवाडी गुजराती तुम्हाला दिसतील, पण हुशारीने ते टॅक्सेस कमी वाचवतात. म्हणजे बुडवतात नाही म्हणत मी, चुकत नाही, पण हुशारीने टॅक्स वाचवतात ते. आणि तुम्हाला काही कळत नसल्यामुळे तुम्ही चुकीच्या पद्धतीने काम करता. काय मुलाला पैसे द्यायचे असले तरी ते व्याजाने पैसे देतात. ते काय करतात, ते
व्यवहार नातं वेगळं. नातं आणि व्यवहार वेगळं ठेवतात म्हणून नातंही टिकतं आणि व्यवहारही टिकतो. आमच्याकडं काय होतंय, नात्यात व्यवहार करतो, नातंही टिकत नाही आणि व्यवहारही टिकत नाही. म्हणून म्हणजे तुम्ही त्यांचे अनेक गुण घेण्यासारखे आहेत. जेवढे तुम्हाला घेता येतील मी घेतले, म्हणून मी इथपर्यंत आलो. तुम्ही बी त्यांचे गुण घ्या, काय करा आणि तुम्ही मोठे व्हा. 3% या म्हणजे काय, हा नियम काय नेमका? 97% लोक पैशाच्या मागे पडतात. 97% लोक बाय हुक और हुक. मला जिथून पैसे मिळतील ना, तुम्ही जर म्हणले ना मला पैसे देतो तर मी इथून उडी टाकायला तयार आहे. 97% लोक पैशाच्या मागे पडतात. पैसा मात्र उरलेल्या 3% लोकांच्या मागे न मागता स्वतःहून पळत असतो. कोण आहेत ते? त्याचे पैशासाठी काम करत नाही, ते पॅशनसाठी काम करतात, जीव की प्राण म्हणून काम करतात. तुम्ही जे मी एक काही साधे म्हटलं ते सांगितलं, यांनी पैशासाठी कामच केलेलं नाही, ते सगळं पॅशनसाठी. म्हणून 3% म्हणजे 97%, 3% हे एकदम टॉपर आहेत. ते कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना काहीच कमी नाही. मान सन्मान पैसा प्रतिष्ठा सगळे. 97% गाळ आहे, त्यांच्याकडे पाहून चालत असतो. म्हणून तुमचा जन्म, माझा जन्म 97% झाला, पण मी बडी सोच, कडी मेहनत आणि पक्का इरादा ठेवून 3% आलो. काय आलो? तुम्ही पण येऊ शकता. म्हणून 3%चं महत्व झालं आणि जीवनात तुम्ही यशस्वी व्हा. तुम्ही असं म्हणता की स्वतःला ओळखा म्हणजे जग तुम्हाला ओळखेल. मग हे स्वतःला ओळखण्याचा फॉर्म्युला नेमका काय? फॉर्म्युला काहीच नाही. मी सुरुवातीला सांगितलं, माझा पुस्तकातला मंत्र आहे ना तो, की स्वतःला ओळखा, मी कोण आहे, बरं का, मी कोण आहे, आणि तो ओळखा. आवडीचं क्षेत्र निवडा, निवडलेल्या क्षेत्रात उत्तम बना. मी 13 वर्ष नोकरी केल्यानंतर स्वतःला कळालं की माझा जन्म नोकरी करण्यासाठी नाहीये, नोकरी मागण्यासाठी नसून नोकरी देण्यासाठी. म्हणून मी नोकरी सोडली, इथपर्यंत आलो. लता मंगेशकर 90 वर्षी कळालं की माझा जन्म काय गायनासाठी. सचिन तेंडुलकरला 11व्या वर्षी कळालं की माझा जन्म, स्वतःला ओळखलं त्यांनी. एक म्हणजे चहा विकणारा, रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा मुलगा, त्यांनी स्वतःला ओळखलं आणि तो एकदा दोनदा तीनदा नाही, जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा 3दा पंतप्रधान झाला. कशामुळे? स्वतःला ओळख. म्हणून तुम्ही स्वतःला ओळखा, जग तुम्हाला ओळखल्याशिवाय राहणार नाही. विक्री कलेचं विज्ञान नेमकं काय आहे, ह्याच्या मागचा काय सिद्धांत आहे? जगात सगळ्यात श्रीमंत माणसं जर कोणते असतील तर ते विक्री करणारे असतात. हे तुम्हाला समजलं पाहिजे. मल्टीनॅशनल कंपन्यांचे जे सीईओ असतात ना, त्यांना सगळ्यात जास्त पैसे मिळतात तिथं. आणि याचं कारण असतं की त्याच्यापैकी 80% लोकांचा बॅकग्राऊंड हा सेल्स असतो तिथं. सेल्स असतो तिथं. तुम्ही ही कंपनी इथं घेऊन जायचं, तुम्हाला इतके कोटी रुपये देऊ तिथं. सगळं सेल्स, विक्री हे कलेचं एक विज्ञान आहे, पण आपल्या मराठी माणसाला समजत नाही ते. म्हणून ते ज्याला समजलं तो माणूस मोठा होतो. कुठल्याही कंपनीची बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद जर पाहिलं तर एका बाजूला इकडे उत्पन्न असतं, इकडे खर्च असतो. तुम्हाला कळत असेल. बरोबर. खर्चात अनेक हेड असतात तिथं. काय असतं? अनेक सॅलरी, रॉ मटेरियल, काय म्हणजे डिप्रिशिएशन, अनेक हेड असतात देण्याच्या बाजूला. पण येण्याच्या बाजूला एकच हेड असतं आणि ते हेड असतं बाय सेल्स म्हणजे विक्री. तुम्ही विक्री किती करता, लक्षात आलं का? त्याच्यावरती तुमचं अवलंबून आहे तिथं सगळं. म्हणून विक्रीची ही कला आहे, ती जर तुम्ही समजून घेतली तर जीवनात यशस्वी होतात. खूप मोठा सब्जेक्ट, याच्यावर मी अर्धा तास पाऊण तास बोलू शकतो, पण एका वेळीच सांगतो तुम्हाला विक्री कला काय. त्याचं लॉ ऑफ ऍव्हरेज, बरं का, लॉ ऑफ ऍव्हरेज आणि 1:10 हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. 1:10 म्हणजे मी विक्री करायला चाललोय, 10 पैकी एक माणूस मला हो म्हणणारच आहे, फक्त पहिला का दावा हे मला माहित नाही, तोपर्यंत संयम ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की म्हणजे काय म्हटलं मी, म्हणजे 10:1 की 10 मध्ये सचिन तेंडुलकर म्हणजे वन डे मध्ये 51 सेंचुरीज केल्या, त्याने 49 सेंचुरीज केल्या, पण त्यासाठी त्यानं 334 वन डे खेळला, म्हणजे 10 मागे 1 होता तो. लक्षात आलं का? म्हणजे 10:1 समजलं तिथं. आणि लॉ ऑफ रिजेक्शन, काय म्हटलं मी, लॉ ऑफ रिजेक्शन म्हणजे रिजेक्शन मिळणार आहे, तुमचा पेशन्स, तुमचा संयम असला पाहिजे. आपली अर्थव्यवस्था आज जगामध्ये म्हणजे काय 4 नंबरला आहे. आपण आता म्हणतो की आम्ही आता पुढे होणार. 1 नंबर अमेरिका, 2 नंबर चीन, 3 नंबर जपान, 4 नंबर भारत. आता चीन बद्दल तुम्ही म्हणलं की चीनची एवढी मोठी लोकसंख्या असताना काय, अगर तिथं 80% लोकांच्या नसामध्ये डीएनए मध्ये सेल्स आहे. आमच्या 80% म्हणजे आमच्या नसामध्ये
नोकरी आहे. काय पहिली शेती होती, आता नोकरी आहे. जर तुम्ही विक्री वाढवली तर प्रोडक्शन वाढेल, बरोबर. प्रोडक्शन वाढवलं तर नोकऱ्या तयार होतील, नोकऱ्या तयार झाल्या तर बेकारी म्हणजे बेकारी ऑटोमॅटिक कमी होईल. हे दुष्ट चक्र जर संपवायचं जर असेल तर विक्री कलेचं विज्ञान समजणं पाहिजे. जर तुम्ही खूप मोठे होऊ शकता फक्त विक्री कला, सेल्स आणि मार्केटिंग आणि म्हणजे ती ब्रँड, म्हणून विक्री कलेचं विज्ञान तुम्ही समजून घ्यावं अशी मला तुम्हाला विनंती करायची. ESW फॉर्मॅट काय आहे तो? आपण काम करत असताना प्रत्येक वेळेस यश मिळेल असं नाही, प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकालाच यश मिळेल असं नाहीये. त्यासाठी आपल्याकडे पर्याय असायला पाहिजेत. त्याला प्लॅन ए बी सी असायला पाहिजे का नाही तिथं, म्हणजे की प्लॅन ए नाही सक्सेस झाला तर म्हणून त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युला आहे SW SW SW. पहिला SW म्हणजे सम विल. मी सांगतोय काही लोक ऐकतील पण काही लोक ऐकणार नाहीत. दुसरा SW बरं का, म्हणजे काही लोक सम वॉन्ट, म्हणजे काही लोक ऐकणार नाहीत. काही लोक पहिला SW काही लोक ऐकतील, दुसरा SW काही लोक ऐकणार नाहीत, पण त्याच्यासाठी तिसरा W आहे. SW म्हणजे सो हॉट. म्हणून काय झालं, दुनिया पडलेली मला, तुम्ही नाही म्हटले म्हणून माझं थांबणार नाही, मी थांबणारच नाही, मला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा SW 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 चा फॉर्म्युला आहे. म्हणजे कदाचित मी बघतोय काय, म्हणजे तुम्ही म्हणताय की नो आहे काय, बरोबर, नो दिसतंय नो, पण मी मिरर मध्ये बघतोय तर मला त्याची उलटी प्रतिमा दिसती. त्याला म्हणतात ऑन. तुमच्यासाठी ते नो आहे पण माझ्यासाठी ते ऑन आहे. तुमच्यासाठी दरवाजा बंद आहे, माझ्यासाठी दरवाजा उघडा आहे. म्हणून म्हणजे एकाच प्लॅनवर डिपेंड न राहता पर्याय निर्माण करा. प्लॅन 1 2 3 प्लॅन करा आणि त्याप्रमाणे तुम्ही काम करा. यशाचा 1000 गुणिले 1000 फॉर्म्युला नेमका काय काम करतो आणि तो कसा आहे, त्याचं स्ट्रक्चर काय? कुठलाही मुलगा जन्माला आला तर त्याला 3 वर्ष हाताच्या तळहाताच्या फोडासारखं जपावं लागतं ना. तसं कुठलाही व्यवसाय हा 1000 गुणिले 1000चा फॉर्म्युला व्यवसायासाठीची, मुलांसाठी नाहीये. कारण एक सर्वे सांगतो की आज जर 100 उद्योग सुरू झाले असतील तर 1 वर्ष संपण्याच्या आतमध्ये त्यातले 50% बंद होतात, पुढच्या 2 वर्षात 50% बंद होतात, त्याच्या 2 वर्षात असं ऍट द एंड ऑफ 5 इयर्स फक्त 10% जिवंत राहतात. म्हणून त्यासाठी तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यासाठी 1000 गुणिले 1000चा फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला मुलगा झाला, काय मूल झालं आणि त्याला जर 1000 दिवस तुम्ही जपला म्हणजे 3 वर्ष, कारण लहान मुलाला थंडी ताप काय असतं व्हायरल लवकर होत. एकदा जर 3 वर्ष जगलं की ते 1000 दिवस जगलं की 1000 महिने जगतो. 1000 महिने म्हणजे 84 वर्ष. जसं मुलाला लागू नियम आहे तसा व्यवसायाला लागू नये, की तुम्ही व्यवसाय स्टार्ट केला तर तो 1000 दिवस आपल्याला चालवायचा आहे कसल्याही परिस्थितीत. नाहीतर आज चालू करून उद्या बंद करणारे भरपूर आहेत. बरोबर, तुम्ही कुणी बंद करण्यासाठी व्यवसाय चालू करत नाही, पण तुम्ही त्या दिवशी संकल्प केला पाहिजे की कसल्याही परिस्थितीत काय चाहे जो किंमत अदा करना पडे, नाही 1000 दिवसाच्या आत बंद होऊ देणार नाही. म्हणजे मग त्यासाठी काय करावं लागेल, त्या 1000चे 10 तुकडे करायचे. काय करायचे, 1000 दिवस खूप मोठे होतात पण 100 दिवस चालतील. मग क्वार्टरली 100 दिवसाचे 10 भाग करा. 100 दिवस विसरून जा, 900 दिवस. 100 दिवसात मला माझा व्यवसाय करायचा आहे, पुढच्या 100 दिवस त्याच्यापेक्षा जास्त करायचा आहे. असे जर तुम्ही 1000 दिवस जर व्यवसाय चांगला केला ना तर 1000 महिने म्हणजे 84 वर्षच काय 100 वर्षे तुम्ही बिझनेस मध्ये यशस्वी होऊ शकता. म्हणून 1000 गुणिले 1000चा फॉर्म्युला समजून घ्या. 80-20चा फॉर्म्युला काय? की जगात 80% गरीब लोक आहेत आणि 20% श्रीमंत आहेत. किती श्रीमंत आणि किती गरीब, तर 80% प्रॉपर्टी 20% लोकांकडे आणि 20% प्रॉपर्टी 80% लोकांकडे. आणि हा सृष्टीचा नियम आहे. मी सांगितलं तसं हे जर सारखं केलं तर 5 वर्षांनी परत असं होणार आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर म्हणजे की 80% गुन्हे हे फक्त 20% म्हणजे गुन्हेगार करतात. 80% पुस्तकं 20% वाचनालय करतात. 80% विक्री 20% ग्राहकच करतात. 20% चांगल्या सवयी तुमचं 80% करिअर करतात. तिथं लक्षात आलं का? त्यामुळे ह्या 20-80चा फॉर्म्युला निसर्गात आहे. त्यामुळं आपण स्वतःला म्हणजे मी काय म्हटलं की आपला जन्म 80% जरी झाला असला तर मला त्या 20% जायचंय.
काय 20% जायचंय, एकही साधे सपसदे हे करायचंय. म्हणून अशा पद्धतीने काम केलं तर आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. 40+ फॉर्म्युला काय? आपल्या देशामध्ये म्हणजे की सरकारी नोकर आठवड्याला 40 तास काम करतात आणि ते पोट भरण्यासाठी पुरेसं असतं. पोट भरतं त्याने तिथं. पण ज्याला जास्त पैसे पाहिजे, ज्याला जास्त मानसन्मान पाहिजे, मोठं व्हायचंय, तर तुम्हाला जास्तीचं काम करावं लागेल. म्हणजे तुम्ही जर उद्योजक असता तर तुम्हाला साधारण 70-75 तास आठवड्याला काम करावं लागेल तिथं. तुम्ही जर अरबपती असता काय तर त्याच्यापेक्षा जास्त करावं लागेल तिथं. बरोबर. ॲलन मस्क म्हणजे वर्षाला म्हणजे काय आठवड्याला 100 तास काम करतो. ॲलन मस्क इतका मोठा माणूस. जेवढा मोठा माणूस तेवढं जास्त काम करतो तिथं. आपले नरेंद्र मोदी घ्या, आपले एकनाथ शिंदे साहेब तुम्ही पाहिलं असाल किती तास झोपतात ते. म्हणजे ते आठवड्याला 125 किंवा प्लस तास काम करतात, म्हणून ते एवढे मोठे होतात. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर त्या 40+ वर म्हणजे 40 वरती अडकून नका थांबू. जास्त मी आतापर्यंत ऍव्हरेज 15-17 तास काम करत आलोय, म्हणून मी इथपर्यंत आलोय. म्हणजे मी 15-17 तास डेली काय बरोबर. म्हणजे 15-17 पाचोदर्श महिन्याला आठवड्याला 105 तास काम करत आलो, म्हणून मी इथपर्यंत आलो. तुम्ही 40 तास काम केलं तुम्हाला तेवढंच मिळेल. म्हणून मानसिकता तयार करा 40+ ची. काय तंदुरुस्त राहा, काम करा आणि जीवनात यशस्वी व्हा. यशासाठी संयम किंवा पेशन्स म्हणजे काय आणि कसा पेशन्स ठेवला पाहिजे? असं म्हणतात रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे, किंवा पी हळद हो गोरी, असं कधी होत नसतं. काय म्हणजे एखादं झाड लावायचं असलं समजा त्याला तर वेळ द्यावा लागतो. तुम्ही संयम ठेवावा लागतं तिथं. संयम ठेवला नाही तर यश मिळत नाही. आणि म्हणून म्हणजे संयमाने वागल्यावर काय होतं, अपयश जरी आलं, अपयश येणारच आहे. काय म्हटलं मी त्याच्याबद्दल तर मी एवढं सांगू शकेल तिथं की तुम्ही 1000 चुका करा, 1000 अपयश येऊ द्या, पण यशाचा नियम असा सांगतो की तुम्ही एक चूक जी झाली, तुम्हाला सांगितलं की भाऊ या रस्त्याने गेलं की ठेस लागते, त्या रस्त्याने जाऊ नको, काय दुसऱ्या रस्त्याने जा. तुम्ही चुका दुसऱ्या परत परत करा, 1000 चुका करा, ती चूक परत करू नका. दुर्दैव आपले की आपण त्याच चुका परत परत करतो. काय करतोय म्हणजे हीच आपली गोडचूक असते, म्हणून ती गोडचूक करू नका. संयमाने जर वागलं तिथं, म्हणजे पेशन्स जर ठेवले तिथं, म्हणजे किती संयम किती पेशन्स ठेवा. या विजेचा शोध म्हणजे ज्यांनी लावला, कुणी लावला? एडिसन. बरोबर आहे, एडिसननी लावला. 999 वेळा तो फेल झाला आणि 1000व्या वेळी त्याला यश मिळालं. तिथं पत्रकारांनी विचारलं की तुम्ही जर स्वतःला इतके हुशार समजता मग 999 वेळा फेल का झाले? तेव्हा त्याने सांगितलं मी फेल नाही झालो. ऍटिट्यूड बघा, मी हे सिद्ध केलं की 999 मार्गाने गेल्यानंतर लाईट लागतच नाही. लक्षात आलं का? म्हणजे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आणि संयम, पेशन्स. काय म्हटलं मी, प्रचंड पेशन्स आणि पेशन्स लागतात, त्या संयम लागतात. संयम ठेवले तर मला जीवनात यशस्वी होऊ शकतो. तिथं लक्षात. यश मिळवण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी कल्पनाशक्तीला किती किंमत आहे? पॉवर ऑफ इमॅजिनेशन म्हणजे प्रचंड. युद्ध हे अगोदर मनात जिंकावे लागतात आणि नंतर रणांगणात. तुम्ही वाचलं असेल तिथं. बरोबर. बाजी प्रभू देशपांडे त्यांचं हे शहर उडाल्यावर सुद्धा त्यांनी 22 लोकांना मारलं होतं. का? कारण ते मनाने पेटले होते. त्याचं पॉवर ऑफ इमॅजिनेशन. मी एक 20 वर्षापूर्वी नगरला एक जादूगार आलता, भैरवनाथ, आणि त्याचं एक 2 महिने त्याचे प्रयोग झाले. मी कधी पाहत नाही, पण आमच्या मुलांनी तिकीट आणून दिले मला आणि मला म्हणे पाहायला जा. गेलो, पडदा खोलला, तो जादूगार भैरव 6.5 फूट उंच, केस मागं सोडलेले, ते असा तो टाकत आला आणि पहिला डायलॉग म्हटला. तो काय म्हटला तिथं की हा मैं मुसलमान हूं लेकिन गर्व से कहता हूं कि मैं हिंदुस्तानी मुसलमान. पॉवर ऑफ इमॅजिनेशन म्हणजे की पहिली एंट्री, पहिलं यश. इंजिनियर असतात तिथं, इंजिनियर याला पॉवर ऑफ इमॅजिनेशन खूप लागतं, कल्पनाशक्ती. तुम्ही 10 वर्षानंतर काय होणार आहे तुम्हाला आता कळलं पाहिजे. तिथं तुम्ही घर बांधायला घेतलं, इंजिनियर घर बांधल्यावर इथं दरवाजा पडा असं नाही करतो, इथं खिडकी ठेवा असं नाही करतो. अगोदर प्लॅन करतो, कल्पना करतो, स्केचिंग करतो आणि त्याप्रमाणे काम करतो. एखादं धरण बांधायचंय, काय किती उंच बांधायचंय, याचा कॅनल कसा काढायचा आहे, जसं पाणी येईल तसं धरण वर करीत नाही. तो पूर्णपणे प्लॅनिंग, म्हणजे त्याला पॉवर ऑफ इमॅजिनेशन म्हणतात. तिथं म्हणजे कल्पनाशक्ती. तुम्हीच तुमच्या जीवनाचे इंजिनियर आहात, त्यामुळं चांगली कल्पना करा तुमच्याबद्दल,
पॉवर ऑफ इमॅजिनेशन करा, कल्पना करा, आणि जीवनात तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता असं मला वाटतं. लोक म्हणतात अपयश ही यशाची पहिली पायरी, त्याच्यावर तुमचं मत काय? अपयश ही यशाची पहिली पायरी नाही, हे चूक आहे. म्हणजे बरोबर आहे, पहिली पायरी थोडी अवघड असती, हे मान्य आहे, मोठी असती, अवघड असती, पण अपयश ही यशाची पहिली पायरी नाही. आपला मराठी माणूस काय करतो, कुठल्याही क्षेत्रात गेलं तर व्यवसायात गेल्यावर तर तो लेजिम कळल्यासारखा धंदा करतो. म्हणजे कसं, एक पाऊल पुढे टाकलं की 2 पावलं मागे टाकतो. म्हणजे पहिल्यांदा माहिती नसणारा चूक होणार, चूक झाली कधी लगेच म्हणतो तुला कोण सांगितलं या धंद्यात पडायचं, तुला माहिती आहे का किती लोक फेल झाले त्याच्यात, एवढी मोठी यादी दाखवतो तिथं. त्यापेक्षा अपयश ही यशाची पहिली पायरी नसून म्हणजे काय, की अपयशाचा स्वीकार करून सुधार करणारी माणसं जीवनात यशस्वी होतात. इंग्रजीत म्हणतात ऍक्सेप्टन्स अँड करेक्शन ऑफ द मिस्टेक आर द फर्स्ट स्टेप टुवर्ड द सक्सेस. चुकतो तो माणूस, काय म्हटलं मी, आणि चुका सुधारतो तो देव माणूस. काय, चूक करणं ही आपली प्रवृत्ती आहे, बरोबर आहे ना. बरोबर. चुकीचा स्वीकार करणं ही संस्कृती आहे, आणि चूक सुधारणं ही प्रगती आहे. म्हणून तुम्ही या पद्धतीने काम केलं, चुकाकडे पाहिलं, तर तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. हे 4 ई यशासाठी किती महत्वाचे आहेत? 4 ई म्हणजे 4 ई बरोबर आहे. म्हणजे पहिला ई फॉर एज्युकेशन. कोणत्याही क्षेत्रातून यशस्वी व्हायचं तर ते शिक्षण असल्याशिवाय यशस्वी होऊ शकता का. दुसरा ई एक्झामिनेशन, म्हणजे तुम्ही किती शिकला, किती बरोबर किती चुकीचं आहे हे कशाच्या आधारात समजतं, एक्झामिनेशनच्या परीक्षेच्या आधारात. बरं तुम्ही एज्युकेशन घेतलं पहिला ई, दुसरा ई एक्झामिनेशन केलं, पास झाला म्हणून तुम्ही सक्सेस होताल का, नाहीये. त्यासाठी लागतो तिसरा ई म्हणजे एक्सपिरियन्स. काय लागतो, तुम्ही डॉक्टर झालात, MS झालात आणि दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करायला माणसं मरतील, बरोबर आहे का नाही. बरोबर. तुम्हाला इंटर्नशिप करावं लागेल. आणि हे बरोबर. करत असताना चौथा ई असतो, त्याला म्हणतात इथिक्स. काय म्हणतात त्याला, इथिकल बिझनेस करा. नीती नियमाने सिद्धांत. तुम्ही डॉक्टर झाले, MD झाले, MBBS झाले आणि बोर्ड लावला, येथे गर्भनिदान लिंग करण्यात चेकिंग करण्यात येईल, तर पेशंट येईल पण पेशंटच्या अगोदर पोलीस येतील, तुम्हाला जेलमध्ये जावं. म्हणून इथिकल, म्हणून चारी कुठल्याही व्यवसायामध्ये हे चारही समजून घ्या, जीवनात तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. विमा अगोदर की गुंतवणूक? दोन्ही गरजेचं आहे, परंतु जुन्या काळी अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या प्राथमिक गरजा होत्या. जुन्या काळी 19व्या-20व्या शतकात. आता 21व्या शतकात अन्न वस्त्र निवाऱ्याबरोबरच शिक्षण, चांगलं शिक्षण म्हणजे आरोग्य आणि विमा, ह्याही 3 गोष्टी गरजेच्या आहेत. आता विमा म्हणतो ते मग नंतर सांगतो. विमा म्हणजे कशासाठी, विमा काय आहे, कशासाठी लागतो तो. मोटरसायकलवर चालले तुम्ही हेल्मेट घातलं, हेल्मेट घातलं म्हणून ऍक्सिडेंट व्हायचं वाचल का, पण हेल्मेटमुळे तुमची अपघात म्हणजे तुमचे इंजुरी टळू शकेल तिथं, बरोबर आहे का नाही. बरोबर. म्हणजे टळू शकेल का नाही सगळं तिथं. तुम्ही घराला कंपाऊंड वॉल बांधता सुरक्षेसाठी, पाऊस येईल म्हणून तुम्ही छत्री घेऊन गेला, त्याने पाऊस यायचं थांबणार आहे का, नाही. पण तुमचं संरक्षण त्या पावसापासून होऊ शकेल का नाही, होऊ शकेल की नाही तिथं, बरोबर. म्हणजे हा विमा हा संरक्षणासाठी असतो, आणि आताच्या काळात त्याची प्रचंड गरज आहे. म्हणजे विमा म्हणजे फक्त इतके पैसे भरा इतके नाही. मी विमा व्यवसाय केला पण तो टर्म इन्शुरन्स, म्हणून तुम्ही टर्म इन्शुरन्स घ्या. तुम्ही जर नवीन नवीन करिअर स्टार्ट करत असाल तर मी तर म्हणून पहिला विमा घ्या. का, कारण तुमच्यावरती एक तर पहिली गोष्ट तुम्हाला कमी प्रीमियम बसेल. टर्म इन्शुरन्स घ्या, ऑनलाईन घ्या, कमी प्रीमियम मध्ये खूप मोठं तुम्हाला तुमचं कव्हरेज मिळेल. नंबर 2, तुम्ही कुटुंबावरती डिपेंड, म्हणजे तुमच्यावर कुटुंब डिपेंड आहे म्हणून ते गरजेचं आहे तिथं. त्याचबरोबर आता तुम्ही कोरोनात बघितलं, जर हेल्थ इन्शुरन्स किती गरजेचा आहे. जर ज्यांचा इन्शुरन्स नव्हता ते फारच एकदम सत्यानाश झाला त्यांचा, सगळी पुंजी जन्मभर बघवलेले सगळे पैसे वाया गेले. म्हणून विमा हा गरजेचा आहे चालू काळामध्ये तिथं. आणि त्यानंतर मग तुम्ही गुंतवणूक करायला शिकलं पाहिजे. गुंतवणूक करण्यासाठी फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा माझे युट्यूबवरती माझे बरेच व्हिडिओ आहेत ना तिथं, ते त्याच्यातून तुम्ही गुंतवणूक कशी करावी, कुठं करावी त्याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणता बुकेऐवजी बुक द्या, का बरं? जुन्या काळी मी लहान होतो तेव्हा, किंवा तुम्हाला नसेल कळत, आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या लग्नामध्ये आहेर करायचे ते रुपया. 1 रुपया आहेर केला की म्हणायचं मी रामराम, पण 5 रुपये केले की उभा राहून मोठ्याने रामराम करायचं. हे पैसे त्या जो वधू किंवा वर पिता आहे त्याच्या फायद्याला यायचे. आता काय झालं तिथे, आता त्या सुरतच्या साड्या 60-70 रुपयाला साडी येते, आणि त्या साड्या
गरज नसते साड्या फिरत राहतात इकडून तिकडे, ती कुणीच वापरत नाही ती साडी, यूज नाही काही, किंवा टोप्या घालतात किंवा फेटे घालतात. लग्न झालं की ते फेटे सगळे फेकून दिले जातात. सांगायचा मुद्दा असा होता की आमच्या सुवर्णम भोज या रेस्टॉरंटचं मोठं उद्घाटन 700-800 लोक आलते. त्याच्यापैकी जवळजवळ मला वाटतं 100-150 लोकांनी बुके आणले. 50 रुपयापासून, 50 नाही 100 रुपयापासून 2000 रुपयाचं बुके. 150 बुके आले. संध्याकाळी काय करायचं, घरात लावून ठेवले, फोटो काढला, त्याच्याबरोबर उभा राहून सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी झाडून घ्यावं लागतं, फेकून द्यावं लागतं. मला खूप दुःख झालं. मी म्हटलं की तरी मी सांगितलं होतं की म्हणजे बुकेच्या ऐवजी बुक द्या तुम्ही. पण आले 10-12 बुके आले, बुक आले, पुस्तक आले. जर या 150 बुके ऐवजी जर बुक दिले असते तर एका गावामध्ये एक वाचनालय उभं राहू शकलं असतं. काय बरोबर. हे तर म्हणजे 60-70 हजार रुपये पाण्यात गेले का नाही तिथं. म्हणजे म्हणून यापुढं म्हणजे प्रत्येकानेच की कमीत कमी बुके, यासाठी बुकेऐवजी बुक द्या. बुके दिलं, प्रेमाची किंमत पैशात करता येत नाही. बरोबर आहे का नाही. परंतु ज्या लागणाऱ्या वस्तू, ज्याची गरज त्यांना मिळू शकेल, लागू शकेल, आणि पुस्तकाची किंमत तर म्हणजे करताच येत नाही, म्हणून बुकेऐवजी बुक द्या. ही इमोशनल ड्रीम जी म्हणता ती नेमकी काय कॉन्सेप्ट आहे? आपण करिअर करत असताना वेगवेगळे ड्रीम्स असतात. म्हणजे फायनान्शियल ड्रीम, म्हणजे मला करोडपती व्हायचंय बरं का. एज्युकेशन ड्रीम, मला शिक्षण तज्ज्ञ व्हायचंय. हेल्थ ड्रीम, मला पैलवान व्हायचंय. स्पिरिच्युअल ड्रीम, मला बाबा व्हायचे, कीर्तनकार व्हायचे, वगैरे वगैरे. पण या सगळ्या ड्रीम मध्ये इमोशनल ड्रीम इज मोर पॉवरफुल दॅन एनी ड्रीम असं म्हणतात, आणि ते सिद्ध झालेले. शोले पिक्चर तुम्ही पाहिला असेल, मी 11 वेळेस पाहिला. त्याच्यामध्ये जेव्हा तो अमिताभ बच्चन मरतो आणि त्या धर्मेंद्रला त्याच्या हातातला सिक्का दिसतो, दोन्ही बाजूने सारखा असतो, तेव्हा तो म्हणतो, काय म्हणतो की यार दोस्त तूने मुझे फसाया. हे दोन्ही मित्र फक्त पैशासाठी गब्बर सिंगला पकडून आणण्याचं काम ठाकूरसाठी करत असतात. म्हणजे त्यांचं ड्रीम असतं ते फायनान्शियल ड्रीम असतं. पण जेव्हा हा मरतो तेव्हा तो धर्मेंद्र, त्याच्या डोळ्यात रक्त उतरतं, तो एक दांडक घेतो, गुडघ्यावर मारतो आणि तो म्हणतो, गब्बर मैं आ रहा हूं, अब मैं तुझे नहीं छोडूंगा क्योंकि तूने मेरी यार की जान ली. ड्रीम ट्रान्सफर फ्रॉम फायनान्स टू इमोशन. बरोबर. आणि मग तो जातो, टकटक करीत जातो, तो एकटाच मारतो, त्याला पकडतो. लोक म्हणतात काय बावळटसारखी दाखवले. सुरुवातीला ठाकूर, गाववाले, बसंती, विरू, जय सगळे मिळून त्याला पकडू शकत नाही, आणि नंतर एकटा कसा पकडतो. पकडू शकतो कारण अगोदर हे फायनान्शियल ड्रीम होतं आणि नंतर इमोशनल ड्रीम. तुम्ही एखाद्या घरात आग लागलेली आहे आणि त्या घरात एक मुलगा कोणीतरी म्हणतोय मला वाचवा वाचवा, आणि तुम्हाला कोण झालं, हो साहेब तुम्ही तरुण आहेत, जरा जा बरं त्या मुलाला वाचवा. आग लागलाय, दरवाज्यात आग आहे, तुम्ही जाताल का? नाही. तुमचा जीव वाचत आलो. पण थोड्या वेळाने तो म्हणतो की बाबा मला वाचवा, आणि तुम्हाला लक्षात आलं की तो बाबा दुसऱ्या तिसऱ्या जण असून माझाच मुलगा आहे तो. असं जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा जाऊ नको म्हटलं तरी तुम्ही उडी टाकून जाऊन त्या मुलाला वाचणार का नाही? का वाचणार? इमोशनल ड्रीम. मी लहान होतो, माझे आजोबा माझ्यासाठी इमोशन होते की ते म्हणले भाऊ तू मोठा झाला पाहिजे, साहेब झाला पाहिजे, आपल्या दारात जिपडा आणलं पाहिजे. तिथं मी माझ्यासाठी नाही, मी त्यांच्यासाठी जगलो, त्यांच्यासाठी साहेब झालो, आणि मग लाख रुपयाच्या जीपच्या ऐवजी 5 लाख रुपयाची कार दारात उभं केली. ते कशामुळं? तर त्या इमोशन्समुळं. तुम्ही मला मोठं व्हायचंय, मला बाजीराव व्हायचंय, तुमच्यासाठी तुम्हाला जास्त यश मिळणार नाही. पण तुम्ही म्हटलं की मला माझ्या आईसाठी करायचंय, भावासाठी करायचंय, माझ्या समाजासाठी करायचं, कोणासाठी तरी करायचंय, तर तुम्हाला निश्चित जास्त यश मिळेल. म्हणून इमोशनल ड्रीम इज मोर पॉवरफुल दॅन एनी ड्रीम. साहेब पैसा आणि लक्ष्मी ह्याच्यामध्ये नेमका फरक काय? नीती नियम आणि सिद्धांताने जो कमवता बरं का, ती लक्ष्मी असते, आणि अनीतीने कमवता तो पैसा असतो. अनीतीने कमवलेला पैसा म्हणजे तुम्हाला पचत नाही. ते कुणाची तरी वाईट करून तुम्ही जर पैसा कमवला तर त्यांची बद्दुआ तुम्हाला लागल्याशिवाय राहत नाही. आणि मी कर्माबद्दल बोललो ना, तर तुम्हाला पचणार नाही. म्हणून आज नाही तो कल नाही तो परसो, कधीतरी आपल्याला यश मिळणार आहे. त्यासाठी नीती नियम आणि सिद्धांताने काम करा. काय करा? काम करा, आणि जे मिळवाल ती तुमची लक्ष्मी असेल, आणि ती लक्ष्मी बरोबर ती तुम्हाला फक्त दुआ सुद्धा देणार आहे, आशीर्वाद सुद्धा देणार आहे, आणि त्यामधनं तुमचं कुटुंब सगळेच तुम्ही आनंदी राहताल. म्हणून पैसा कमवण्याच्या ऐवजी लक्ष्मी कमवा आणि आनंदी राहा. साहेब देवाकडे काय मागितलं पाहिजे?
जे माणसं स्पिरिच्युअल आहेत ना, हम्म. ज्यांचा देव धर्मावर विश्वास आहे ना, हम्म. त्यांनी देवाकडे मागितलं पाहिजे. मी 5वीत होतो तेव्हा माझ्या एकदा आमचं ग्रामदैवत महादेवाचं आहे, पाया पडून आलो तेव्हा माझ्या आजीने मला विचारलं, देवाला तू काय मागितलं? मी म्हटलं, देवा मला पास कर. तेव्हा आजी हसली. ते म्हणले, तुझं काही चुकीचं नाही, पण भाऊ आज तू म्हणतो पास कर, उद्याच्याला म्हणशील की भाऊ मला नोकरी दे, मग छोकरी दे, मग पोरं दे, बाळ दे, धंदा दे, गाडी घोडा दे. तुला एक सांगू का म्हणे, देव काही धन दौलतीचा व्यापार करत नाही. तुझा जर देवावर विश्वासच असेल ना की देव देऊ शकतो, तर देवाला तू फक्त सद्बुद्धी माग. काय माग? सद्बुद्धी माग. हो, तुला सद्बुद्धी मागायच्या अगोदर तू देवाला म्हणावं, माझ्या सराउंडिंग मध्ये माझ्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना अगोदर सद्बुद्धी माग, नाही तर त्यांना दुर्बुद्धी मला सद्बुद्धी ते जगू देणार नाही, म्हणून त्यांना सद्बुद्धी माग. संतांनी तुकाराम महाराजांनी सांगितलं तसं. माझी आजी हाडाने आजी, पण तिने माझ्या जीवनातला पहिला मंत्र 5वीत असताना शिकवलं. म्हणून देवाकडे तुम्ही सद्बुद्धी मागा. योग्य निर्णय कसा घ्यायचा? खरं सांगा की निर्णय घेणं फार गरजेचं असतं. 90% लोक मी फेल होईल म्हणून निर्णयच घेत नाही. नको बा, मी फेल होईल. पण निर्णय तर घ्यावाच लागतात ना आपल्याला. दिवसभर आणि दिवसातून अनेक वेळा. माझे सासरे सन्मानित जाधव साहेब, त्यांनी मला आयुष्यात पहिल्यांदा निर्णय कसा घ्यायचा शिकवलं. काय झालं, त्यांना एकुलता एक मुलगा, त्याला मुलगी बघायला गेलो आम्ही इथं पुण्याला, बरं का. आणि तिथून आलं, मला कसं काय मुलगी? मी म्हटलं चांगली करायची का? म्हणलं बघ तुम्ही बघा. म्हणलं मला काय कळतंय तिथं, कारण मी तर काही मुलगी पाहिलीच नाही. आमच्या वडिलांनी पाहून ते ओके, तो भाग वेगळा आहे. निर्णय कसा घ्यावा त्यांनी सांगितलं की कुठल्याही गोष्टी निर्णय घेता वेळेस तुम्हाला त्याची उंची आणि खोली मोजता आली पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही एक मुलगी बघायला गेली किंवा मुलगा बघायला गेले, तर तेव्हा मनातली मनात तुम्ही 5 प्रश्न निर्माण करायचे. 20 मार्काला एक प्रश्न, 20-25 100 प्रश्न, आणि 35% पासिंग नाही म्हणायचं, 51% पासिंग. किती? 51%. तुम्हीच प्रश्न निर्माण करायचे, तुम्हीच उत्तर द्यायचे. सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह उत्तर जर 51 पडले, 51 मार्क पडले, तो गो आहे. जर 49 पडले, बिलकुल जायचं नाही पुढे. समजा तुम्ही एक मुलगी बघायला गेली आणि समजा मुलीला तिचं शिक्षण म्हणजे PhD झाली, आणि तिला विचारलं तुम्ही की बाळा, म्हणजे सॉरी, तुमचं नाव काय? तिने विचारलं तुझ्या बापाचं नाव काय? म्हणजे आरोगन्सी. तुम्ही करताल का ती? नाही. फार सुंदर आहे. सुंदरतेला महत्व द्या. किती? 20 मार्क आहेत. शिक्षणाला महत्व द्या, संस्काराला महत्व द्या. काय म्हणजे असे 5 प्रश्न विचाराने 51 मार्क पडले त्या. म्हणून योग्य निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही निश्चित चांगला आणि योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकता. निर्णय घ्या, आणि घेतलेला निर्णय मी तो सत्य करून दाखवण्याची ताकद तुमच्यात आहे. काय? दुसऱ्यात नाहीये. कारण तुम्ही स्वतःला जितके ओळखता तितकं तुम्हाला कुणीच ओळखत नाही. म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय हातडीस नेऊन दाखवा आणि जीवनात तुम्ही यशस्वी होता. आता तुम्ही म्हणता रिक्त मरण, ज्याला आपण म्हणतो रिक्त मरण म्हणजे डाय एम्प्टी, ही काय कॉन्सेप्ट आहे? काय असतं की आज जगात समजा काही करोड मुलं जन्माला येतात ना. बरोबर, येतात. समजा 100 मुलं जन्माला आले तर त्याच्यापैकी कमी मरतात, म्हणून आपली लोकसंख्या वाढत चालली. बरोबर आहे ना? बरोबर. जगातली सगळ्यात श्रीमंत जमीन कुठली हो? म्हणजे नगरची आहे, पुण्याची आहे, मुंबईची आहे, लंडनची आहे का म्हणजे अमेरिकेतली आहे? अमेरिकेतली. विचारवंत काही हुशार माणसं म्हणतात नाही, त्याच्यापेक्षा त्या म्हणजे अरब देशातली जिथं ऑइल माइन्स येतात, पेट्रोलियमच्या खाणी येतात, ती जमीन त्याच्यापेक्षा श्रीमंत आहे. बरोबर. एक जण म्हणला नाही त्याच्यापेक्षा साऊथ आफ्रिकेमध्ये डायमंड माइन्स येतात, हिऱ्यांच्या माइन्स, ती त्याच्यापेक्षा श्रीमंत आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर. पण एक डाय एम्प्टी नावाचं एक पुस्तक आहे, खूप बेस्ट सेलर आहे, तुम्ही नक्की वाचा. त्याचा लेखक आहे टॉड हेनरी. ते म्हणतो त्याच्याही पेक्षा जगात एक श्रीमंत जागा आहे, आणि ती म्हणजे 3/7. म्हणजे कोणती? दफनभूमी, अमरधाम, जिथं माणसाला जाळतात किंवा पुरतात, ती जागा. का? तर आज अशी जगात असे अनेक लोक मरतायत की ज्यांच्याकडे प्रचंड 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 गोष्टी होत्या देण्यासारख्या. ज्ञान असेल, पैसा असेल, अनुभव असेल, लेखक असतील, काय असतील ते, कवी असतील, अनेक गोष्टी त्यांच्याकडे होत्या, पण ते न देता, कोणालाच न देता तसेच मरून गेले. म्हणून त्या आयडिया, ते ज्ञान जळून संपलं तिथं. आणि म्हणून तुम्ही ते द्यायला शिका. जगजेता सिकंदरने सुद्धा सांगितलं होतं की मी आता मरणार. विजय जिंकले, मरायच्या वेळेस तो ख्रिश्चन होता, म्हणून त्यानं सांगितलं की त्या शवपेटीला 2 बोकं ठेवा
माझे हात बाहेर ठेवा आणि जगाला कळू द्या की जग जिंकणारा माणूस सुद्धा जाताना मोकळ्या हाताने जातो. म्हणून म्हणून तुम्ही मरण्या अगोदर तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही द्यायला शिका. म्हणजे आणि दिलं तर तुम्ही जीवनात नक्कीच मोठं होताल. बरेच लोक, काही लोक काय म्हणतात माहिती साहेब, तुम्ही अन्नछत्र तुम्ही यू करता त्यू करता, तुम्ही श्रीमंत आहेत म्हणून करता, मी तुमच्यासारखा श्रीमंत झाला की मी पण करीन. मी सांगत असतो की तू माझ्या इतका श्रीमंत होऊ शकत नाही. का? कारण देण्याची भावना लागते. म्हणजे एक उदाहरण सांगतो की एका मंदिराच्या बाहेर एक भिकारी होता. मंदिराच्या बाहेर एक भिकारी होता आणि तुमच्यासारखा एक सज्जन माणूस मंदिराच्या पाया पडायला गेला आणि मंदिरातून बाहेर आला. त्यानं वाटलं की आपण काहीतरी दान द्यावं म्हणून ते भिकाऱ्याकडे चालले होते. त्या भिकाऱ्याची यांची नजर झाली. भिकाऱ्याला कळतं कोण माणूस भीक देणार आहे कोण देणार नाही. बरोबर. तो आशेने तुमच्याकडे बघत होता. तुम्ही जवळ गेले जाता जाता मागं खिशात हात घातला. अरे बापरे, माझं पाकिट तर घरी राहिलं. ते म्हणले भाऊ तू रोज असतो का इथं? ते म्हणे हो. आम्ही तुला भीक देणार होतो बरं का, पण माझं पाकिट घरी, पॅन्ट बदलली, उद्याच्या मी आज 10 रुपये देणार होतो, मी तुला 20 रुपये देईन, काय करीन? ते म्हणतो काय हरकत नाही सर, काय हरकत नाही असं म्हणतोय. पण तुमच्यासारखा माणूस तो आणखीन जवळ जातो, काय करतो, त्याने हात जोडलेले तसंच हात धरतो आणि त्या हाताला असं करतो. आणि असं केल्याबरोबर त्या भिकाऱ्याच्या डोळ्यातून टप 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 पाणी येत. तुमच्यासारखा माणूस म्हणतो भाऊ मी तुला भीक दिलं नाही म्हणून तू रडायला लागलास का? त्यांना नाही सर, तुम्ही भीक दिलं नाही म्हणून रडायला लागलो नाही. मला खूप लोक भीक देतात 5, 10, 50, 100, पण माझ्या डोळ्यात कधीच पाणी येत नाही. त्या लोकांनी पैसे खूप दिले, पण तुम्ही आज जे दिलं ना ते कुणीच देत नाही. काय दिलं तुम्ही? माया, प्रेम, माया, जिव्हाळा. आणि म्हणून मी म्हणतो की तुमच्याकडे पैसे नसतील तर जे आहेत प्रेम तर द्या, आपुलकी जिव्हाळा तर द्या, प्रामाणिक द्या. म्हणून डाय एम्प्टी म्हणजे काय? मरावे परी कीर्ती रूपी उरावी, याला म्हणतात डाय एम्प्टी. आपल्याकडे बेरोजगारीची संख्या प्रचंड प्रमाणात, ती कमी करण्यासाठी काय करता येऊ शकतं? मला असं वाटतं की तुम्हाला माहिती की आपल्या देशातली लोकसंख्या जगात सगळ्यात जास्त आहे आणि ती कमी होणार नाही. का होईल कमी? नाही. पण जोपर्यंत ही लोकसंख्या वाढत राहणार आहे तोपर्यंत ती बेकारी कमी होणार नाही. स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, तेव्हा आपली लोकसंख्या 30-32 कोटी होती आणि त्यापैकी बेकार होते 4-4.5 कोटी होते. आता आपली लोकसंख्या 140-45 कोटी झाली आणि बेकाराची संख्या आहे 80-90 कोटी. म्हणजे प्रपोर्शनेट वाढायला पाहिजे, तो नाही वाढलं. प्रपोर्शनेट वाढायला पाहिजे. याचं कारण असं आहे की आपली शिक्षण पद्धती, बेकारी का वाढली ते सांगतो तिथं. कारण आपल्याकडे कसं आहे की केजी मध्ये घातलं की तू पीजी म्हणून बाहेर पडतोय. जसं वरून अंड टाकलं की पिल्लू बाहेर येतं ना, तसं इकडं नापास पुरावा करायचं नाही. आणि बाहेर आला की त्याला काय येतं हे माहित नाही, पण त्याचा इगो जागा होतो की मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मला जॉब मिळाला पाहिजे. अक्कल किती हे माहित नाही त्याला, म्हणजे त्याला काय येतं त्या क्वालिटी डेव्हलपमेंट नाही, स्किल नाही, कौशल्य नाही. आणि म्हणून बेकारी वाढत चाललेली तिथं, बेकारी वाढत चालली. आणि म्हणून बेकारी जर कमी करायची जर असेल तर माझं असं मत आहे की पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी म्हणजे 8वी-9वी पासूनच त्यांचं विजन आणि मिशन पक्का असलं पाहिजे. आता तो ट्रेंड बंद झाला प्लेन एज्युकेशनचा, म्हणजे BA MA वगैरे तिथं असं नाही. आमच्याकडे तर मराठवाड्यात काय म्हणतात माहिती का, BA म्हणजे बेकार आणि MA म्हणजे मोकार. हे बेकार आणि मोकार शाळा मागे. तर त्यामुळं तुम्ही म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन घेतलं. 10वी नंतर तुम्हाला जॉब पाहिजे ना, तुम्ही ITI करा. ITI 1 वर्षाचा 2 वर्षाचा कोर्स आहे, त्याच्यातून तुम्ही प्रोफेशनल होता. अहो आज बेकारी का वाढलेली की चांगला, मी म्हणतो की मला एक निर्वसनी ड्रायव्हर मिळत नाही, प्लंबर मिळत नाही, साधा प्लंबर. खूप पैसे मिळतात, प्रचंड पैसे मिळतात ते, पण आपल्याला एक तर लाज वाटते, आपल्याला ते काम करायची लाज वाटते तिथं. आणि म्हणून बिहारचे UPचे लोक मुंबईत येतात, रोज 5 कोटी लोक घेऊन जातात. बरोबर. आणि याचं कारण त्यांना लाज वाटत नाही. आपल्याला लाज सोडून दिली पाहिजे. नंबर 1 लाज सोडून दिली पाहिजे. तिथं कोणतंही काम तुम्ही शिका, कौशल्य प्राप्त करा, तुम्हाला खूप पैसे मिळतील तिथं. 12वी नंतरही तुम्ही म्हणजे प्रोफेशनल कोर्सेस घेतले पाहिजे, ते केले पाहिजे, तर तुमची बेकारी नक्की कमी होईल. आणि तुम्ही फक्त एज्युकेशन न करता 9वी-10वी पासूनच साईड बाय साईड म्हणजे पार्ट टाइम जॉब केला पाहिजे. आपल्या मराठी माणसांचे काय नाही त्याला काम नका सांगू, तो अभ्यास करू दे तिथं. तो एकदम चुकीचं आहे. इतकं काही 24 तास लागत नाही अभ्यास करायला तिथं. जर करायचं असेल तर तो म्हणजे त्याला थोडा जॉब करू द्या, पैशाची किंमत कळू द्या, त्याला कामाची लाज वाटणार नाही, मग तो माणूस जीवनात यशस्वी होईल. बेकारी नक्कीच कमी होईल असं मला वाटतं तिथं.
साहेब, मी पुस्तकात वाचले की अनएम्प्लॉयमेंटपेक्षा अंडर एम्प्लॉयमेंटचा प्रश्न मोठा आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? खरं सांगा का मी आता अगोदर जे सांगत होतो ना एज्युकेशन बद्दल तिथं तिथं म्हणजे की अंडर एम्प्लॉयमेंट म्हणजे काय की तुमच्या डिग्री प्रमाणे तुमच्या क्वालिफिकेशन प्रमाणे तुम्हाला जॉब मिळत नाही. जॉब मिळत नाही. लक्षात आलं का? म्हणजे इथं मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजची एमओयू केलेलं आहे तिथं. तुम्ही इंजिनियर झाले, एमबीए झाले, तरीही तुम्हाला 10-12 हजार रुपयाचा पगार मिळत नाही जर तुमच्याकडे विशेष स्किल नसेल तर. विशेष स्किल नसेल आणि म्हणून अंडर एम्प्लॉयमेंट म्हणजे काय सांगतो तुम्हाला. एक एमबीए झालेला किंवा इंजिनियर झालेला मुलगा नोकरीला लागतो, त्याला 10-12 हजार रुपयावर काम करावं लागतं. 10-12 हजार रुपये तो काही कार मेंटेन करू शकत नाही. बरोबर. करू शकतो नाही. नाही ना. मग त्यांनी सेकंड हँड एक मोटरसायकल घेतली हम्म. आणि ती चालवत होती, ती बंद पडली. मग रस्त्याने एका झाडाखाली एक फिटर होता. त्याला हे फिटर इकडे आपली गाडी दुरुस्त करायची. करतो साहेब म्हणे. करतो. किती वेळ लागेल? फोन करतो म्हणे. त्याने 1 तासात गाडी दुरुस्त केली. साहेबांना फोन केला, इंजिनियर साहेब तुमची गाडी दुरुस्त झाली. इंजिनियर साहेब आले, चालू करून पाहिले, चालू झाले. किती पैसे झाले? म्हणे 1,000 रुपये. काय म्हटलं? 1 तासाच्या 1,000 रुपये? साला तू फडतूस फिटर असून 1 तासाचे 1,000 रुपये? मी साला इंजिनियर असून मला 10,000 रुपये पगार आहे महिना. आणि तू महिना आणि तू फडतूस फिटर असून 1 तासाचे 1,000 रुपये मागतो. ते म्हणतो सर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मी जेव्हा इंजिनियर होतो ना तेव्हा मलाही 10,000 इंजिनियरला 10,000 रुपये पगार ना. आमच्या हॉटेलच्या समोर जो सिक्युरिटी आहे ना, काठी घेऊन उभा होतो 7वी पासून, त्याला 15,000 रुपये पगार आहे. खरं. 7वी पासवाल्याला 15,000 रुपये पगार आणि इंजिनियरला म्हणजे याला 10,000 रुपये. हे अंडर एम्प्लॉयमेंट आहे. आणि ती जर दूर करायची असेल तिथं तर तुम्हाला स्किल म्हणजे कौशल्य. फिटर मध्ये कौशल्य जास्त आहे पण इंजिनियर मध्ये नाही. बरोबर. फिटर गाडी दुरुस्त करू शकतो चांगली पण इंजिनियर नाही, कारण त्याच्याकडे फक्त डिग्री. थिअरी आहे त्याच्याकडे. करेक्ट. प्रॅक्टिकल. यांच्याकडे थिअरी, त्याच्याकडे प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल मात्र. तुम्ही आदर्श कोणाला मानता आणि तरुणांनी कोणाचा आदर्श घ्यायला पाहिजे? ओके. असं मला असं वाटतं की आजच्या जमान्यामध्ये सर्व गुण संपन्न कोणी नाही. त्यामुळं एक आदर्श मानून प्रत्येक व्यक्तीत काही चांगले गुण असतात, पण तरीही मी आदर्श म्हणजे माझे 2-4 आदर्श आहेत. त्यापैकी सांगतो तुम्हाला. पहिला आदर्श आहे की आपले छत्रपती शिवराय. कारण मला असं वाटतं की त्यांच्यासारखा व्यक्ती जन्माला येणं म्हणजे देव माणूसच होते ते. पण त्यांना आदर्श कशासाठी मानायचं की त्यांनी खूप लढाया जिंकल्या म्हणून नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्या तरुणांना ते आदर्श आता काल परवा म्हणजे शिवजयंती झाली तर डीजे लावून नाचणं म्हणजे हा आदर्श का त्यांचा? नाही. मी छत्रपती शिवाजी महाराज मला असे दिसतात. शिवाजी म्हणजे सी म्हणजे शिका, वा म्हणजे वाचा आणि जी म्हणजे जिंका. क्या बात आहे. असे शिवाजी प्रत्येकाने जर असं जर तुम्ही त्यांना आदर्श मानलं तर ते तुमचे खरे आदर्श होतील. तिथं बाबासाहेब आंबेडकर आपले आदर्श असले पाहिजेत की त्यांनी किती स्ट्रगल करून किती म्हणजे फक्त स्वतःसाठी जगले नाही, ते समाजासाठी जगले. स्वामी विवेकानंद येतात म्हणजे मला आदर्श मानणारे मी. त्याच्यानंतर धीरूभाई अंबानी येतात. धीरूभाई अंबानींना का आदर्श? आजच्या तरुणांना जर म्हटलं ना की तुम्ही उद्योग करा, अमकं करा, तमकं करा, त्यानंतर सर आहेत का आमच्याकडे पैसे, आहे का चांगली जागा, आहे का चांगला चालणारा स्कोप असलेला धंदा? मला सांगा, धीरूभाई अंबानींची स्टोरी सगळ्याला माहिती आहे ना. शिक्षण होतं त्यांच्याकडं 7वी पास. भांडवल होतं, डिझेल पंपावर डिझेल विकणारा कामगार. शिक्षण नव्हतं, भांडवल नव्हतं, पण बडी सोच, कडी मेहनत आणि पक्का इरादा. त्यांनी पेट्रोल पंप विकत घेण्याचं स्वप्न नाही पाहिलं, कंपनीच विकत घ्यायची. कंपनी काय म्हटलं मी? स्वामी विवेकानंद म्हणजे काय आदर्श म्हणजे रक्तात ते युवकांचे म्हणजे युवा त्यांचा 12 जानेवारीला त्यांचा जन्मदिवस असतो ना ते सगळं तिथं. बरोबर आहे ना? बरोबर. म्हणजे तर स्वामी विवेकानंद काय किती गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ते. म्हणजे स्वामी विवेकानंद की ते 24व्या वर्षी त्यांनी तर काय केलं, ब्रह्मचार्याची दीक्षा घेतली. 30व्या वर्षी ते अमेरिकेला गेले, ते भाषण त्यांचं, आणि त्याच्यानंतर फक्त 9 वर्ष जगले तिथं. पण किती फक्त गावापुरतं, राज्यापुरतं, देशापुरतं, जगात. याचं कारण असं की स्वामी विवेकानंद म्हणजे मी त्यांना आदर्श मानण्याचं कारण असं आहे की तिथं की त्यांचं विजन जे होतं ते एकदा चालले होते आणि एक मूर्तिकार मूर्ती घडत होता आणि त्यांनी विचारलं की काय करतो? तर म्हणे मी मूर्ती घडवतो. म्हणे कशाची? म्हणे आमच्या राजाची. कसा आहे राजा? तुझ्याकडे काही फोटो आहे का?
ते म्हटलं नाही. मग तू कसं काय मूर्ती घडवतो? हम्म. ते म्हणजे राजाची मूर्तीचा फोटो माझ्याकडे नाही, कारण राजाची प्रतिमा माझ्या आंतरपटलावरती, क्या बात आहे. मला त्या फोटोची गरज गरज नाही. नाही. आणि काही मिनिटात त्यांनी सुंदर, तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात काय, युवकांनो, म्हणजे की उठा, चालायला लागा, आणि जोपर्यंत तुमची मंजिल, तुमचं ध्येय तुम्हाला मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही थांबू नका. म्हणजे त्यासाठी असं म्हणतात की मंजिल को तू मत भूल, कदम मिलाकर चल, सफलता तेरे चरण चुमेगी, आज नाही तो कल, आज नाही तो कल. हे स्वामी विवेकानंदांनी दिशा दाखवलेली आपल्याला. काय म्हणजे, तर त्यांचा आदर्श नको का? महात्मा गांधींनी सांगितले की बिहाइंड एव्हरी सक्सेस देर इज अ 99% इज द लेबर अँड 1% इज लक. कुठल्याही यशाच्या पाठीमागे 99% कष्ट असतात हो, 1% नशीब. पण आपण मराठी माणसं मात्र याच्या उलट करतो का? महात्मा गांधी गुजराती होती ती, आम्ही त्याच्या उलट काय करतो, 1% कष्ट आणि 99% लक. नशीब. दे रे हरी पलंगावर. पलंगावर. असं नसतं तिथं. म्हणून आदर्श लागतात ते, म्हणजे असे अनेक आदर्श. तर आता आपण शेवटचा प्रश्न घेऊयात की तरुण उद्योजकांना त्यांचा स्टार्टअप करण्यासंदर्भात तुम्ही काय सल्ला द्या, त्यांना काय मार्गदर्शन करा? मी सर्व तरुणांना म्हणजे असं नम्र निवेदन करतो, विनंती करतो की तुम्ही खूपच पुण्यवान आणि भाग्यवान आहात. म्हणून परमेश्वराने तुम्हाला माणसाचा जन्म दिलाय, तुम्हाला बुद्धी आणि वाचा जास्त दिलेली. आता तुम्हाला फक्त एक करायचंय. काय करायचंय? मी सांगितलं सर, बडी सोच, कडी मेहनत आणि पक्का इरादा. एक मोठा गोल सेट करा, छोटा नका करू. कारण असं म्हणतात, नॉट फेल्युअर बट लो एम इज ए क्राईम. फेल होणं गुन्हा नाही, पण छोटं उद्दिष्ट ठेवणं मात्र हा गुन्हा आहे. आणि म्हणून मोठं उद्दिष्ट ठेवा, स्वतःला ओळखा, आवडीचं क्षेत्र निवडा, आणि निवडलेल्या क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणजे काम करायला सुरुवात करा. एका दिवसात होणार नाही. काय करा, म्हणजे तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं त्याच्या अगोदर शिक्षण घ्या. शिक्षण घेतल्यावर वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष नोकरी करा. नोकरी ही पगारासाठी करू नका. किती पगार देतात विचारू नका, अनुभवासाठी. स्टायपंड मिळाला तो घ्या, नाही दिला तरी तुम्ही अनुभव घ्या. आणि अनुभव घेतल्यानंतर तुम्ही स्मॉल स्केलमध्ये छोट्या खाणी सुरुवात करा. जी माणसं मोठे झाले ते एका रात्रीत मोठे झालेले नाही. म्हणून तुम्ही लगेच मोठं होण्याचं स्वप्न करू नका, हळूहळू मोठं होतात. त्यासाठी तुम्हाला जी सगळ्यात अडचण तुमची मराठी माणसाची काय आहे, तर ती लाज वाटते. काय, मी पानटपरी टाकायला सांगितलं ना, तुम्हाला लाज वाटेल का नाही तिथे? म्हणून तुम्ही ते बिहारचे तिकडे लोक येतात आणि काही काम करतात, कारण त्यांना कोणी ओळखत नाही. तुम्हाला धंदा करायचा, तुम्हाला उद्योग करायचा, मोठं व्हायचं ना, तुम्ही तुमच्या गावापासून 200-300 किलोमीटर लांब जा. तिथे तुम्हाला कोणीच ओळखत नाही, म्हणजे तुम्हाला लाज वाटणार नाही. म्हणजे मग तुम्ही कुठलंही काम करायला तयार होतात. तिथे जाऊन खूप काम करा, पैसे मिळवा, हळूहळू स्टेप बाय स्टेप मोठे व्हा. आणि मोठे झाल्यानंतर फक्त मला म्हणायचं की काय, त्या आत्ताच तुम्ही त्या राजकारण्यांच्या मागं पडू नका. म्हणजे मला आपल्या समाजाला खऱ्या अर्थाने राजकारणाची नाही, पण अर्थकारणाची आणि समाजकारणाची गरज आहे. म्हणून तुम्ही स्वतः समृद्ध झालात ना अगोदर तिथं, तर तुमचं घर, गाव, देश समृद्ध होईल का नाही? चॅरिटी बिगन्स एट होम. तुम्ही इकडं तिकडे बघूच नका, फोकस करा. तोपर्यंत तुम्ही काय करा, मला असं वाटतं की 5-10 वर्ष तरी म्हणजे सॅक्रिफाईस सोशल लाईफ. आजकाल जे आहे ना, तुम्ही ते याच्या नादी लागलेलं सगळं सोशल मीडियाच्या वगैरे, ते चांगलं ते आहे, चांगलं पहा, पण वाईटाच्या नादी लागू नका. व्यसनापासून दूर राहा. काय करा, चांगल्या लोकांची संगत, चांगल्या लोकांना फॉलो करा. तर तुम्ही सोशल लाईफ सॅक्रिफाईस करा. तिथं सक्सेस ट्रायंगल तुमचा जो आहे, नॉलेज, स्किल्स आणि ऍटिट्यूड वाढवा. काय करा, आणि म्हणजे यशाचे 3 प्रकार असतात तिथं, लक्षात आलं का? म्हणजे तपश्चर्या असतो, त्याग असतो आणि तत्परता असते. यशाचे 3 प्रकार आहेत. तर त्यामुळे त्याग, तपश्चर्या आणि तत्परता हे 3 गुण तुमच्यामध्ये जास्तीत जास्त काय करा, अंगी बनवायचा प्रयत्न करा तिथं. आणि तुम्ही जीवनात जरी सुरुवात छोटी असली तरी खूप मोठं तुम्ही बनू शकता. आणि तुम्ही बनावं, तुमच्या घराचं, गावाचं, देशाचं नाव रोशन करावं, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. हाच माझा तुम्हाला सल्ला आहे. आणि त्यासाठी जर काही कमी पडत असेल तर मी आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की माझं NB धुमाळ चॅरिटेबल फाउंडेशन, त्यामधनं मी तेच काम करतोय, उद्योजकांना ट्रेनिंग करतोय. कदाचित तुम्हाला जर गरज पडली तर कदाचित समजा इंडिव्हिज्युअल माझा फोन नंबर देतो, मला फोन करा तुम्ही. म्हणजे जे शक्य असेल तर मी तुम्हाला तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करेल. माझा नंबर 9423162548. परत एकदा रिपीट करतो, 9423162548. या फोनवर तुम्ही प्रयत्न केला
कदाचित मी फोन उचलणार नाही कार्यक्रमात असलो तर मी योग्य वेळी तुम्हाला रिप्लाय करील, किंवा तुम्ही जर तुमची विल असेल, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. 2-4 वेळेस ट्राय केला तर कधी ना कधी तर उचलेल का नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर. पण त्यामुळे तुम्ही प्रयत्न सोडू नका. प्रयत्नांती परमेश्वर आहे. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. त्यासाठी तुम्हाला हार्दिक कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. पीके सर, तुमचे आणि तुमच्या या सत्ता मीडिया ग्रुपचे आभार मानतो आणि तुम्हाला मी खूप शुभेच्छा देतो, कारण तुमची सुरुवातच आहे. म्हणजे पण ही सुरुवात आहे चांगली. तुम्ही या पॉडकास्ट मध्ये पहिल्यांदा मला निवडलं पहिला इंटरव्ह्यू घेण्यासाठी, म्हणून मी तुमचे किती आभार मानावेत म्हणजे मला कळत नाही. पण तरी बी तुमचे कोटी कोटी आभार मानतो आणि तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा देतो की तुम्ही म्हणजे मी मरण्याच्या अगोदर तुम्ही प्रचंड मोठे झालेले असाल, त्यासाठी मी आशीर्वाद पण देतो आणि थांबतो. नमस्कार. थँक्यू. रामकृष्ण हरी. तर मंडळी, आज आपल्या सत्ता व्यासपीठावर माननीय NB धुमाळ साहेब आले. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि प्रत्येकाला यशस्वी व्यावसायिक कसं होता येईल त्याच्याबद्दल आपल्याला सर्वांना चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सत्ता या कुटुंबाच्या वतीने धुमाळ साहेबांचे आभार मानतो आणि आपणही अमूल्य असा वेळ रसग्रहण करण्यासाठी दिला त्याबद्दल आपले सर्व मंडळींचे मी आभार मानतो. पुन्हा भेटूया एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. सर्वांना माझं जय हिंद, जय महाराष्ट्र.